मराठ्यांची धारातीर्थे भाग 11 तलवारीच्या पानाच्या पहिल्या मानाचे मानकरी ठरलेल्या बांदल घराण्यातील कृष्णाजी व दीपाव बांदल, जावळी मोहिमेत धारातीर्थी पडलेले बाजी बांदल, शाहिस्तेखानावरील छाप्यात तलवार गाजवलेले कोयाजी बांदल आणि शिक्रापूरच्या लढाईत वीरगती पावलेले रायाजी बांदल यांची समाधीस्थाने व चरित्रे. मराठ्यांची धारातीर्थे छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेल्या मराठ्यांच्या स्वराज्याची स्थापना, संरक्षण, विस्तार व संवर्धन ह्या अद्वितीय कार्यात ज्या मराठी वीरांनी मुत्सद्यांनी प्राणांचीही पर्वा न करता आपले आयुष्य वाहिले, रणांगणात धारातीर्थी प्राणार्पण करून मराठ्यांच्या इतिहासात जे अजरामर झाले, अशा नररत्नांच्या समाधीस्थळांची छायाचित्रांसह व त्यांच्या चरित्र कार्यासह माहिती देणाऱ्या मराठ्यांची धारातीर्थे ह्या मालिकेत आपले स्वागत आहे. ह्या आपल्या पराक्रमी पूर्वजांचे प्रत्यक्ष अस्थि कलश आत असलेली त्यांची समाधीस्थाने आपल्यासाठी अत्यंत पवित्र, मौल्यवान व महत्त्वाचे आहेत. आपण मराठी लोक कोणत्या ज्वलंत इतिहासाचे वारसदार आहोत याची जाणीव करून देणारी ही समाधीस्थाने आपल्या महाराष्ट्राची खरी शक्तिपीठे व प्रेरणास्थाने आहेत. आपल्या इतिहासाचा हा वारसा पुढील पिढीकडे नीट अवस्थेत माहितीसह सुपूर्द करण्यासाठी ह्या समाधीस्थळांचे जतन, जीर्णोद्धार, संरक्षण करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. ह्याच उद्देशाने ह्या मालिकेची व मराठ्यांची धारातीर्थे या ग्रंथाची निर्मिती झालेली आहे. आपल्या स्वराज्याच्या सर्व छत्रपतींसह सेनापती, मुत्सद्दी व ज्ञात अज्ञात सुमारे 300 मराठी वीरांची माहिती देणाऱ्या या मालिकेत अगदी सामान्य शेतकरी, कष्टकरी मावळ्यांसह 18 पगड जातीतील स्वराज्य वीरांचा समावेश आहे. ह्या वीरांची समाधीस्थाने कुठे आहेत, कशा अवस्थेत आहेत याची माहिती देणारी ही छायाचित्रमय मालिका तुम्हा सर्व शिवभक्तांना आणि महाराष्ट्राभिमानी जनांना आवडेल अशी मला खात्री आहे. चला तर मग सुरू करूया मराठ्यांच्या धारातीर्थांची ही शोधदर्शन यात्रा. नमस्कार, मी प्रवीण भोसले. मराठ्यांची धारातीर्थे भाग 11 मध्ये आपणा सर्व दर्शकांचं स्वागत आहे. ह्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी गेल्या सेशनमध्ये एक महत्त्वाचा उल्लेख करायचा राहून गेला, तो अगोदर मी आपल्याला सांगतो. पावनखिंड लढवणारे शिवरायांचे मेहुणे शंभूसिंग जाधवराव यांचे पुत्र मराठ्यांच्या इतिहासामध्ये अत्यंत पराक्रमी सेनापती म्हणून गाजलेले आहेत. आणि हे शंभूसिंगांचे पुत्र म्हणजे सेनापती धनाजीराव जाधवराव. आपल्या मराठ्यांच्या इतिहासातली प्रसिद्ध आख्यायिका, मोगलांचे घोडे पाण्यावर गेल्यानंतर जर पाणी पित नसत तर मोगलांचे स्वार घोड्यावर बसले घोड्यांना विचारायचे की काय तुला पाण्यात संताजी धनाजी दिसतात का. ह्यातले संताजी म्हणजे सेनापती संताजीराव घोरपडे आणि त्यांचं अपूर्ण राहिलेलं काम पूर्ण करणारे, औरंगजेबाला महाराष्ट्रातच मातेड व्हायला भाग पाडणारे सेनापती धनाजीराव जाधवराव. ह्या सेनापती धनाजीराव जाधवरावांचे शंभूसिंह शिवरायांच्यासाठी पावनखिंडीमध्ये ज्यांनी बलिदान दिलं हे या धनाजीरावांचे वडील होते. आपण आता आजच्या भागाला सुरुवात करूया. आजच्या भागामध्ये आपण हिरडस मावळच्या बांदल घराण्यातील स्वराज्यवीरांची माहिती घेणार आहोत. 12 मावळातील हिरडस मावळ हा जो भाग आहे, ह्या भागाचे हे बांदल देशमुख होते. ह्या भागातले त्यांच्या मावळामधले 53 गावांची देशमुखी त्यांच्याकडे होती. आणि हिरडस मावळ हा जो भाग आहे ह्याच्यामध्ये त्याच्या पश्चिमेला कोकण येतो, म्हणजे बिरवाडी तालुका आपला रायगड जिल्ह्यातला. पूर्वेला गुंजवणी नदी, उत्तरेला विळवंड खोरं आणि दक्षिणेला रोहिड खोरं आणि वाई परगण्याचा काही भाग येतो. नीरा नदीचं सुरुवातीचं खोरं हे ह्या हिरडस मावळामध्येच आहे. आणि ह्या मावळातली महत्त्वाची गावं म्हणजे आळंदे, संगमनेर, शिंद, पिसावरे, हिरडोशी, भानसदारा, परर, उंबर्डे हे अगदी पश्चिम टोकाचं गाव. तर हे अशा हिरडस मावळचे हे बांदल देशमुख. इथं आपण सुरुवातीलाच ह्या हिरडस मावळचा नकाशा पाहून घेऊ. त्यामुळं एकंदर मावळातील ह्या हिरडस मावळाचं स्थान नक्की कुठं येतं हे आपल्याला नकाशामधून कळेल. हा जो लाल बाउंड्री मार्क केलेली आपल्याला दिसते स्क्रीनवरती, ही हिरडस मावळची सीमा म्हणू शकतो आपण. आता ह्याच्यामध्ये आपल्याला इथं भोर दिसतंय, या इथं भोर आहे. आणि भोरवरून पुण्याला गेलेला हा जो रस्ता आहे, इथं आपल्याला आळंदे गाव दिसतंय. इथं आहे हे संगमनेर गाव. आणि आता आपण इकडून पश्चिमेला निघालो की इथं पिसवरे आणि शिंद गाव. बाजीप्रभूंच्या गेल्या प्रकरणामध्ये आपण शिंद गावातली काही छायाचित्र पाहिले आपल्याला आठवत असेल. तिथून भानसदारा पश्चिमेकडे जाऊ तशी गावांची नावं मी सांगतोय. हिरडोशी वरती दिसतंय हे कुंड आणि इथं उंबर्डे येतं. आणि खालच्या बाजूला ह्याच भागातली रायरी हे गाव आणि हा मोहनगडची माहिती आपण गेल्या वेळी पाहिली. बाजीप्रभूंना जे शिवाजी महाराजांनी पत्र लिहिलं होतं त्यात या मोहनगडाचं नाव महाराजांनी सुचवलेलं आहे. कासलोडगड किंवा जासलोडगड असं याचं नाव पूर्वी होतं. आणि इथं जो फाटा इथं शिरगाव नावाचं गाव आहे, इथून ह्या मोहनगडाला जाणारा फाटा आहे.
तर ह्या उंबरठ्याच्या इकडं कोकण लागतं, इकडं खाली पश्चिमेला इथं रायरेश्वर दिसतं आपल्याला, रायरेश्वरचं पठार, त्याला लागून वाई परगणा, इकडं ह्या बाजूला आहे हे रोहिड खोरं जयदेंचं, आणि इकडं वरती निरथडी, आणि ह्याच्याही उत्तरेला गुंजन मावळ, म्हणजे संगमनेर आळंदीच्या उत्तरेला, आणि गुंजन मावळच्या पश्चिमेला हे वेळवंड खोरं. तर असं हे 12 मावळातलं ह्या आपल्या हिरडस मावळाचं स्थान. हिरडस मावळच्या ह्या बांदुल देशमुखांचे जे काही जुने उल्लेख आढळतात त्याच्यामध्ये कृष्णाजी बांदल हे ह्या घराण्यातलं अत्यंत पराक्रमी व्यक्तिमत्व आणि शिवकाळाशी त्यांचा खूप जवळचा संबंध आहे. त्यांच्या पूर्वीची जी नावं येतात ते रामाजी नाईक बांदल आणि त्यांचे पुत्र बाजी नाईक बांदल. हे बांदल अत्यंत पराक्रमी आणि तेवढेच पुंड आणि शिरजोर म्हणून ह्या 12 मावळामध्ये ओळखले जात. 12 मावळांमधून हक्क वसुली जबरदस्तीने करणारे हे मावळ, हे बांदल हे 12 मावळाचे दायित्व घेत असत असा उल्लेख येतो. आणि ह्या बांदल घराण्याची आपल्याला जी काही आता माहिती सांगायची त्यामध्ये स्वराज्यामध्ये असलेलं त्यांचं मोठं योगदान, त्याचबरोबर त्यांची कर्तबगारी, त्यांचा पराक्रम, आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांचा दुर्लक्षित राहिलेला इतिहास. अर्थात आपल्या सेशनमध्ये आपण आत्ता बांदलांच्या पराक्रमाची कालानुक्रम येणारी माहिती बघणारच आहे, स्वराज्यातलं त्यांचं योगदानही बघणार आहे, आणि त्यांचा दुर्लक्षित जो इतिहास आहे किंवा अज्ञात राहिला आहे किंवा अंधारात राहिला आहे थोडाफार इतर घराण्यांच्या मानानं, त्याचं कारण काय हे आपण शेवटच्या ह्या सेशनच्या शेवटी पाहूया. तर कृष्णाजी नाईक बांदलांचे उल्लेख जे येतात ते म्हणजे मलिक अंबरच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच, म्हणजे कारकिर्दीपासूनच कृष्णाजी बांदल हे त्या हिरडस मावळचे बांदल म्हणून प्रमुख पण गाजवत होते. आता मलिक अंबरचं आपल्याला गेल्या 4-5 सेशनमध्ये आपण ऐकलेलंच आहे. मलिक अंबरची जी कारकीर्द आहे ती आहे इसवी सन 1600 ते 1626 पर्यंतची. ह्याच्या कारकिर्दीमध्ये म्हणजे साधारण माझ्या अंदाजाप्रमाणे 1615-18च्या सुमारास कृष्णाजी बांदलांची स्वतंत्र कारकीर्द म्हणजे पूर्ण अधिकारावरती येऊन चालू झालेली असावी. आणि हे कृष्णाजी ह्यांचं जेदे हे त्यांच्या रोहिड खोऱ्याला लागून असलेले जे जेदे होते, कान्होजी जेदेंचं आपण गेल्या वेळी प्रकरण पाहिलं, ह्यांच्याशी यांचं सारखं वैर आणि एकमेकांमध्ये हाणामाऱ्या मारामाऱ्या कापाकापी हे चालू असायचं. 4-5 लढाया त्यांच्या झालेल्या ह्या त्यांच्या कागदपत्रातून आपल्याला आढळतात. आणि ह्या हिरडस मावळ आणि रोहिड खोरं आणि हिरडस मावळ ह्याच्यामधलं जे देशकुलकर्णपणाचं वतन होतं ते होतं पिलाजी प्रभू देशपांडे यांच्याकडं, म्हणजे हे बाजी प्रभू देशपांडेंचे आजोबा. आणि ह्या कृष्णाजींच्या दबंगपणाचं, पुंडाव्याचं किंवा शिरजोरीचं जे एक उदाहरण कागदपत्रामध्ये नमूद झालंय ते असं येत आहे, त्याच्यामध्ये ऑगस्ट 1624 मध्ये मलिक अंबरनं कान्होजी जेदेंना एक पत्र लिहिलंय, आणि त्याच्या पाठोपाठ सप्टेंबर 1624 मध्ये मलिक अंबरनं कृष्णाजी नाईक बांदलांना एक पत्र लिहिलेलं आहे. कान्होजींना लिहिलेल्या पत्रामध्ये मलिक अंबर त्यांना म्हणतो की तुमचं जे काही चाललंय ते रायरेश्वरच्या माथा बसून कृष्णाजी बांदलांना तिथं बोलवून घेऊन निवाडा करणे, आणि त्यावेळी रोहिड्याचा हवालदार, रोहिड्याचा कारकून आणि रायरीचा हवालदार ह्यांना बोलवून त्यांच्या समक्ष हा निवाडा करणे. ह्यातून एक स्पष्ट होतं की रायरेश्वर हे एखादं निवाडा करायचं पवित्र स्थान, महत्वाचं देवाचं स्थान अशा अर्थाने याच्यामध्ये उल्लेख आलाय तो त्यावरच्या रायरेश्वर मंदिरामुळे. आणि इथं अनाशप्ता घ्यायची वहिवाट मावळामध्ये फार शिवकाळाच्या पूर्वीपासून चालत आलेली आपल्याला दिसते. आणि ह्यावेळी सप्टेंबर 1624 मध्ये मलिक अंबरनं जे कृष्णाजी बांदलांना पत्र लिहिलंय त्याच्यामध्ये रायरेश्वरच्या डोंगराचं प्रत्यक्ष वर्णनच आहे की भोर नजीक रायरेश्वरचा डोंगर आहे, एका बाजूने हिरडस मावळची 2-4 गावांची शिव त्याला लागून आहे, दुसऱ्या तर्फेने ह्या रोहिड खोऱ्यातली कारी, वडतुंबे, कोरले ह्या गावांची सीमा ह्या डोंगरात लागली आहे. म्हणजे कित्येक वेळा आपल्याला प्रश्न पडतो की रायरेश्वर की रोहिडेश्वर की रोहिडा किल्ल्यावरचं मंदिर, तर रोहिडा किल्ल्यावरचं मंदिर आहे ते रोहिड मल्ल मंदिर आहे, आणि रायरेश्वर हा जो उल्लेख येतो हा ह्या रायरेश्वराचा आहे, जे आता जी सीमा मलिक अंबरच्या पत्रामध्येच प्रत्यक्ष नमूद आहे ते हे रायरेश्वर. आणि ह्याच पत्रामध्ये मलिक अंबर पुढे म्हणतोय की कृष्णाजी बांदलांना म्हणतोय मलिक अंबर पत्रामध्ये की वरचं सगळं पठार आपलं आहे म्हणून सैन्याच्या बळे आपल्या तपियात तू घालतोस, म्हणजे आपल्या तपियात म्हणजे आपल्या मावळात किंवा आपल्या भागात घालतोस, तू शेते करू देत नाहीस, गुरे चरू देत नाहीस, म्हणून तुला ताकीद केली आहे. म्हणजे कृष्णाजी बांदलांचा कुणालाही न जुमानण्याचा स्वभाव ह्या मलिक अंबरच्या पत्रातून आणि इतरही आपल्या इतिहासामधून जो येतो तो ह्यातनं स्पष्ट होतोय. अर्थात कृष्णाजी बांदलांच्या मुखामध्ये, बांदल घराण्याच्या तक्रिरीमध्ये ज्यावेळी ते दादोजी कोंडदेवांनी त्यांना बोललो होतं त्यावेळी कृष्णाजी बांदलांच्या मुखामध्ये पण आम्ही पूर्वी पुंडावे करत होतो अशी स्पष्ट त्यांच्या पुंडाव्यांची कबुली बांदल तक्रिरीमध्ये आलेलीच आहे. तर ह्या जेदे बांदलांच्या ह्या लढाईमध्ये एकदा बांदलांनी जेदेंचे कारीगाव सुद्धा हल्ला करून लुटल्याची माहिती आपल्याला मिळते. ह्यानंतरच्या इतिहासामध्ये ह्यानंतरचा इतिहास सांगण्या अगोदर
कृष्णाजी बांधलांच्या ज्या पत्नी होत्या दीपाऊ यांचं मराठ्यांच्या इतिहासात आणि शिवकाळामध्ये खूप मोठं योगदान आहे आणि ह्या एक अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व म्हणून आपल्या इतिहासामध्ये नमूद आहेत. म्हणजे देशमुखीचा कारभार सांभाळणाऱ्या, त्याचबरोबर अनेक ठिकाणी महजराला उपस्थित असणाऱ्या, न्यायनिवाडामध्ये सहभाग घेणाऱ्या आणि ज्यांना साडी चोळीसाठी प्रत्यक्ष गाव इनाम मिळालंय अशा राजमाता जिजाऊंच्या नंतर दीपाऊ या दुसऱ्या स्त्री व्यक्ती आहेत की ज्यांना साडी चोळीसाठी छत्रपतींच्याकडून एक गाव इनाम मिळालं. त्याचा उल्लेख आता आपल्या या पुढच्या सेशनमध्ये येईलच. त्यापूर्वी दीपाऊंची जी माहिती आपल्याला मिळते त्यामध्ये दीपाऊ या निंबाळकर घराण्यातील अशी माहिती आपल्याला मिळते. ह्या सईबाई साहेब यांच्या आत्या, सईबाई साहेब म्हणजे शिवरायांच्या पहिल्या पत्नी, यांच्या आत्या असा उल्लेख येतो. अर्थात सईबाईंचे वडील मुदोजीराव निंबाळकर हे आपल्याला माहित आहेत, म्हणजे दीपाऊ ह्या मुदोजी नावांच्या बहीण ठरतात. हे जे मुदोजीराव होते यांना 3 पुत्र होते, साबाजी, जगदेवराव आणि बजाजीराव. म्हणजे बजाजी निंबाळकर सुप्रसिद्ध इतिहासामध्ये जे प्रसिद्ध आहेत सईबाईंचे सख्खे बंधू, आणि साबाजी आणि जगदेवराव हे सावत्र बंधू. तर हे साबाजी जे होते ह्यांच्या वाटणीला दहिगावकडचा भाग आला होता, सातारा जिल्ह्यातलाच. जगदेवरावांच्याकडे बाळवणी भाग आला होता आणि फलटणला बजाजी निंबाळकर होते. तर काही ठिकाणी ह्या बांदलांच्या इतिहासामध्ये ह्यांच्या ज्या बांदल तक्रीमध्ये जो उल्लेख आहे त्यामध्ये कृष्णाजींचे पुत्र म्हणजे बाजी बांदल, ज्यांचं मराठ्यांच्या इतिहासात मोठं योगदान आहे, त्यांचे जे बंधू होते चांदजींची कन्या साबाजींच्या पुत्राला विवाहामध्ये दिल्याचा उल्लेख बांदल तक्रीमध्ये आलाय. तर असं हे सोयरे संबंधाने निंबाळकर जोडले गेले होते. आता साधारण मलिक अंबरचं पत्र मग मी उल्लेख केल्याप्रमाणे 1624 जर म्हणलं तर ह्यावेळी कृष्णाजी बांदलांचं वय अंदाजे 30 धरलं तर त्यांचा जन्म 1595चा येतो. त्यामुळं दीपाऊंची जन्म दिनांक हा त्यानंतर 5-1 वर्ष, म्हणजे पती पत्नीच्या वयात त्यावेळी 5-6 वर्षाचं अंतर असायचं, काही वेळा जास्ती असायचं, पण 5-7 वर्षाचं निश्चित असायचं. तर दीपाऊंचा जन्म ह्याच्यावरून आपल्याला 1600चा म्हणता येतो. आणि 1648ची जी पुरंदर लढाई आहे त्यामध्ये बाजींचा सहभाग आहे. म्हणजे कृष्णाजींचे पुत्र बाजी बांदल ते त्यावेळी 25-30 वर्षे धरले, तर बाजींचा जन्म हा 1623चा ठरतो. आता जिजाऊ ह्या मुदोजींच्या आत्ते बहीण, म्हणजे मुदोजींचे वडील वनंगपाळ निंबाळकरांच्या ज्या बहीण आहेत म्हाळसाई, त्या लखुजीराव जाधवरावांना दिलेल्या, आणि ह्या म्हाळसाईंच्या पोटी जिजाऊंचा जन्म झालेला. म्हणजे ह्या मुदोजींच्या आपल्या राजमाता जिजाऊ ह्या आत्ते बहीण ठरतात. आणि दीपाऊ ह्या मुदोजींच्या बहीण म्हटलं तर ह्या जिजाऊंच्या पण, म्हणजे जिजाऊ ह्या दीपाऊंच्या पण आत्ते बहीण ठरतात. म्हणजे वनंगपाळांचा आणि निंबाळकरांचा आणि जाधवांचाही संबंध आहे. त्याचबरोबर भोसले, छत्रपतींचं जे घराणं आहे भोसले, त्या भोसले घराण्याची वनंगपाळांचा जवळचा संबंध आहे. तर ह्याच्यामध्ये थोडं संशोधन अजून व्हायला पाहिजे, पण एक अंदाज की आपल्याला एकंदर ह्याच्या मागची पार्श्वभूमी समजावून सांगताना इतर घराण्यांच्या इतिहासामध्ये जे उल्लेख येतात त्याची सांगड घातली तर आपल्यासमोर काय स्पष्ट होतंय हे आता मी आपल्याला सांगतोय. 1616च्या पन्हाळा वेड्यावेळी रायाजींना अजून पुत्र झाला नसल्याचा उल्लेख आहे. रायाजी हे दीपाऊंचे नातू हे त्यावेळी 16-17 वर्षाचे असावेत, त्यामुळे अजून त्यांना पुत्रप्राप्ती झाली नसावी, लग्न झालेली असावीत, मात्र पुत्रप्राप्ती होण्याचं वय अजून त्यांचं नव्हतं. तर त्यांचा जन्म साधारण 1643-44 आपण म्हणू शकतो. या पन्हाळा वेड्यातल्या पुत्र नसल्याचा उल्लेख, म्हणजे 16-17 वर्षाचे असावेत ते. आणि ह्यावेळी त्यांचे वडील बाजी हे 21 वर्षाचे, असं आपण त्यांच्या मगाशी बाजींची आपण जन्मतारीख जी बघितली त्याच्यावरून आपण म्हणू शकतो. दीपाऊ ह्या साबाजींच्या लेक म्हणून उल्लेख काही ठिकाणी आढळतो, पण ह्या साबाजींच्या लेक असणं शक्य नाही, कारण निंबाळकरांची वाटणी आहे 1635ची. म्हणजे मुदोजींनी ज्यावेळी आपल्या पुत्रांना, म्हणजे बजाजींना, साबाजींना आणि जगदेवरावांना आपल्या देशमुखी वतनामधली वाटणी दिली, ती जर धरलं तर ह्यावेळी साबाजी 25 वर्षाचे असणार. मग दीपाऊंचा जन्म 1630 पर्यंत पुढे ढकलावा लागतो. त्यामुळे ह्या दीपाऊंच्या लेख असणं शक्य नाही. त्याचबरोबर ह्या मुदोजींच्या बहीण, म्हणजे असं जर म्हटलं तरी पण थोडंसं चुकीचं होतंय, कारण मुदोजींची जन्मतारीख जी येते साधारण 1590च्या आसपासची येते, आणि ह्या अंदाजानं जर बघायला गेलं तर तेही परत चुकीचं होते. म्हणजे एकंदरीत आपण हा जर सगळा विचार केला तर आपल्याला दीपाऊ ह्या मुदोजींच्या बहीण आणि सईबाईंच्या आत्या असं स्वीकारावं लागतं. हे एकंदर निंबाळकर घराण्यातलं जे काही आपल्याला इतिहास उपलब्ध आहे त्यावरून आपण म्हणू शकतो. त्यामुळे माझं वैयक्तिक म्हणायला गेलं तर सईबाईंच्या दीपाऊ ह्या आत्याच ठरतात. तर असा हा निंबाळकरांचा आणि ह्या बांदल घराण्याचा संबंध, आणि निंबाळकरांचा आणि भोसले घराण्याचा संबंध. आणि आता आपण आपल्या पुढच्या इतिहासाकडे वळू. 1636ला निजामशाही नष्ट झाली. शहाजीराजांनी शेवटपर्यंत निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तो असफल झाला. शहाजीराजांना आदिलशाहीमध्ये सरदारी पत्करावी लागली, आणि निजामशाहीत पूर्वापार त्यांना जो पुणे, सुपे, चाकण, इंदापूर हा भाग जागीर दाखल होता, हे परगणे जागीर दाखल होते, ते शहाजीराजांच्याकडे आदिलशाही मधून पण चालू ठेवण्यात आले. आणि 1640च्या सुमारास, 40-42च्या सुमारास ज्यावेळी शहाजीराजांनी 1642लाच खरं तर शिवरायांना जिजाऊंच्या सह बेंगलोरवरनं सर्व व्यवस्था करून देऊन रवाना करून दिलं, त्यावेळी शिवरायांना
आणि शिवरायांना हे जहागीरचे अधिकार शहाजीराजांनी सुपूर्द केले आणि त्याचवेळी ह्या भागाचे म्हणजे मावळ भागाचे किंवा सिंहगड परिसरातल्या मावळांचे जे आदिलशाही सुभेदार होते, त्यांचं नाव आहे दादोजी कोंडदेव, त्यांच्याकडेच शिवाजी महाराजांनी आपल्या ह्या भागातल्या कारभारामध्ये जिजाऊंना शिवरायांना मदत करण्यासाठी सेवक ह्या नात्यानं त्यांच्या पदरी परत नेमणूक करून दिली. म्हणजे एकाच वेळी दादोजी हे आदिलशाहीचे पण चाकर आहेत आणि त्याचबरोबर शहाजीराजांचेही चाकर आहेत. तर ह्या 12 मावळातलं जे काही सगळी देशमुख घराणे होती, ह्या देशमुख घराण्यांना शिवाजी महाराजांच्या पाठीमागं उभा करण्याचं, शिवरायांच्या स्वराज्य कार्याच्या मागे उभा करण्याचं काम हे शहाजीराजांनी थेट सांगितले कान्होजी जयदेंना. कान्होजी जयदेंच्या प्रकरणामध्ये आपण ते सगळं पाहिलेलंच आहे. आणि हे सर्व होत असताना अनेक देशमुख शिवाजी महाराजांच्या स्वराज्य कार्याला पाठिंबा देत असताना अजून कृष्णाजी बांदर मात्र कुणालाही जुमानत नव्हते. अजूनही त्यांचं इतरांच्या वरती दबाव टाकणं, शिरजोरी करणं हे प्रकार चाललेलेच होते. आणि ह्यावेळी दादोजी कोंडदेव आदिलशाहीमध्ये, त्याचबरोबर पिलाजी प्रभू देशपांडे हे बाजीप्रभूंचे आजोबा, हे पण आदिलशाही कडूनच देशकुल करणं सांभाळत होते. आणि ह्याच्यामध्ये दादोजी कोंडदेवांनी पिलाजी प्रभूंना सोबत घेऊन कृष्णाजी बांधलांच्या वरती हल्ला केला, स्वारी केली. ह्या हल्ल्यामध्ये दादोजी कोंडदेवांच्या सैन्याचा फार मोठा पराभव झाला. कृष्णाजींनी त्यांच्या घोड्याच्या दांड्या म्हणजे शेपट्यात तोडून त्यांना पिटाळून लावलं. आणि ह्याच युद्ध प्रसंगामध्ये पिलाजी प्रभू हे बाजीप्रभूंचे आजोबा आणि अनाजी प्रभू हे बाजीप्रभूंचे सख्खे भाऊ हे बांधलांच्याकडनं मारले गेले. आदिलशहानंतर मध्यस्थी करून सगळं प्रकरण मिटवलं आणि बाजीप्रभूंना बांधलांची दिवाणगिरी देण्यात आली. बाजीप्रभू आता बांधलांचे दिवाण झाले. पण ह्या बाजीप्रभूंचं एक गेल्या प्रकरणामध्ये आपण प्रभूंची सचोटी आणि स्वामीनिष्ठा ही जी पाहिली, त्यामध्ये आता आपण हे लक्षात घेण्यासारखं आहे की बाजीप्रभूंनी बांधलांची दिवाणगिरी पत्करली आणि मरेपर्यंत बांधलांची ती जी काही दिवाणगिरी आहे, जी काही चाकरी आहे, ती बाजीप्रभूंनी अगदी इमानीतबारी केली आहे. बाजीप्रभूंनी पूर्वी आपल्या आजोबांना आणि बंधूंना बांधलांनी मारलंय हे मनातून पूर्ण काढून टाकलेलं आहे. अशा प्रकारे एकदा ह्यांनी कुणाला इमान दिलं ह्या चांद्रसेनी कायस्थ प्रभूंनी की ते शेवटपर्यंत कसं टिकवायचे हे बाजीप्रभूंच्या प्रकरणातून आपल्याला गेल्या सेशनमध्ये आपण ते सर्व पाहिलेलंच आहे. तर ह्याच्यानंतर कृष्णाजी काय आपल्याला आटोपत नाहीत हे लक्षात आल्यानंतर कोंडदेव काय केलं की कान्होजी जयदेंना मध्यस्थी घालून कृष्णाजींना भेटीला यायला सांगितलं. आणि बेलभंडाराची शपथ त्यावेळी खूप मोठी मांडली जायची. बेलभंडार देऊन त्यांना वचन दिलं की काही होणार नाही, तुम्ही भेटीला या, दगाफटका काही होऊ नये म्हणून ह्या प्रकारचं हे अनाभाका त्यावेळी भेटीपूर्वी दिल्या जायच्या. आणि ह्या याच्यावरती विश्वास ठेवून ज्यावेळी कृष्णाजी बांदल दादोजी कोंडदेवांच्या बोलावण्याप्रमाणे सिंहगडावरती भेटीला गेले, तिथं बोलाचाली झाली आणि त्यावेळी दादोजींनी त्यांना पकडून त्यांचा चौरंग केला. चौरंग करणे म्हणजे हातपाय तोडून टाकणे, म्हणजे तो माणूस कायमचा निक्कामी म्हणजे अपंग असाच करून सोडणे, कुठल्याही कामाचं न ठेवणे हातपाय तोडल्यामुळं, ह्याला चौरंग करणं म्हणतात. हा एक प्रकारे कृष्णाजींनी त्या बेलभंडारावरती अनाबाकावरती विश्वास ठेवून गेल्याच्या जो काही विश्वासाने गेले होते त्याला हा झालेला दगा आहे. आणि असा दगा झाल्यामुळंच कृष्णाजींच्या पत्नी दीपाऊ आपल्या बाजी ह्या पुत्रांना घेऊन सरळ वतन सोडून परागंदा झाल्या. म्हणजे हे हिरडस मावळाचं वतन सोडून, कारण हा दगा झालाय, अनाभाका देऊन सुद्धा ह्या पद्धतीनं दगा होतोय, तर आपल्यावरही असा प्रसंग येऊ शकतो. ह्या भयानं ह्या परागंदा झाल्या. ह्याच्या पुढची आणि आतापर्यंत सांगितलेल्याही माहितीतली बरीचशी माहिती ही बांदल करण्याची तक्रीर ही जी प्रसिद्ध झाली, प्रकाशित झाली भारत इतिहास संशोधन मंडळाच्या त्रैमासिकामध्ये, त्याच्या आधारे आपल्याला सांगता येते. तर हे परागंदा झाल्यानंतरचा पुढचा हकीकतचा भाग जो येतोय त्यामध्ये दीपाऊंनी काय केलं की आता राहायचं कसं, त्या जवळपास 5 वर्ष परागंदा होत्या 1648 पर्यंत, असा उल्लेख पुढच्या तक्रीरच्या पुढच्या भागात आहे. त्यामुळं हा जो प्रसंग आहे ह्यांना कृष्णाजी बांदलांना बाजीप्रभूंनी चौरंग केल्याचा, हा प्रसंग बहुधा 1642-43 असावा. कारण त्यानंतर 5 वर्ष ह्या बांदलांना आपलं वतन सोडून परागंदा अवस्थेमध्ये राहावं लागले. तर इथं कृष्णाजींचं चौरंग केल्यानंतर ते फार दिवस काही जगले नसावेत, लवकरच त्यांचं निधन झालेलं असावं असं आपण म्हणू शकतो, कारण पुढच्या इतिहासामध्ये परत कृष्णाजींचं नाव येत नाही. तर आत्ताच आपण कृष्णाजींची जी पिसोरे गावामधली समाधी आहे त्याची काही छायाचित्र पाहून घेऊयात. इथं कृष्णाजींच्या समाधीकडे जाणारा एक स्वागताचा फलक आपल्याला दिसतो आणि ही आहे कृष्णाजी नाईक बांदलांची पिसोरे गावातली समाधी. अर्थात हे समाधी स्थानाचा आवार खूप मोठं आहे. ह्याच्यामध्ये बांदल घराण्यामधल्या अनेक वीरांच्या आणि प्रसिद्ध व्यक्तींच्याही समाधी स्थान आहेत. तर ही कृष्णाजी बांदलांची समाधी, चारी बाजूनं भिंती आहेत, समोरनं जायला दार दिसतंय. कदाचित वरचा घुमट बांधायचं किंवा छत घालायचं काम त्यावेळी अर्धवट राहिल्यामुळं समाधी आपल्याला आता अशा अवस्थेमध्ये दिसते. हे समाधीचं उजव्या बाजूनं छायाचित्र आपण पाहतोय. खालचा चौथरा आणि त्यावरनं 3 बाजूने भिंत बांधून
आतमध्ये प्रवेश करायला एक छोटं दार इथं ठेवलेलं दिसतंय, म्हणजे मोकळंच आहे. आणि आतमध्ये आधुनिक काळामध्ये ही शिवपिंड विटाच्या बांधकामावरती फरशी टाकून एक शिवपिंड आणि त्यासमोर संगमरवरी नंदी बसवलेला आपल्याला दिसतोय. आणि हे जे झाड वाढलंय ह्याच्यामुळे जरासं समाधीच्या त्या बांधकामाला, म्हणजे समाधीच्या आतच हे झाड ऍक्च्युली, हे झाड खूप धोका निर्माण करणार असं दिसतंय. ह्या झाडांच्या धोक्याबद्दल मी या सेशनच्या शेवटी सांगणारच आहे. तर असं हे कृष्णाजी बांधलांचं समाधीस्थान पिसोरे गावामधलं. ह्यानंतर आपण परत इतिहासाकडे वळू. ज्यावेळी शहाजीराजे आदिलशाहीमध्ये होते त्यावेळी शहाजीराजांच्या विरुद्ध चालून आलेला जो पठाण होता त्याच्याबरोबर लढाई करताना शहाजीराजांना साबाजीराजे निंबाळकर, मगाशी मी जो उल्लेख केला मुदोजीरावांचे पुत्र जे दहीगाव शाखा निंबाळकरांचे आपण म्हणतो ते, ह्यांची मदत घेऊन शहाजीराजांनी ह्या युद्धामध्ये विजय मिळवला. ह्या युद्धामध्ये जे बाजी बांधल जे होते ते दीपाऊंनी साबाजींच्याकडे पाठवले होते परागंदा अवस्थेमध्ये असताना, की हे आपले पुरातन सोयरे आहेत, असा उल्लेख आहे, पुरातन सोयरे आहेत आणि ह्यांच्या तुम्ही पदरी राहून आपला उत्कर्ष करून घ्या, कारण इथं आता वतनावरती जाण्यात काही अर्थ नाही. तर ह्या पद्धतीनं हे जे बाजी बांधल होते हे साबाजीराव निंबाळकरांच्या सैन्यात होते आणि ह्या लढाईत त्यांना साबाजीराव म्हणत होते युद्धात तुम्ही सहभागी होऊ नका. बाजींनी सांगितलं लढण्याशिवाय दुसरा येतंय काय, किंवा लढणं हेच आपलं क्षत्रियाचं कर्तव्य आहे, आणि हट्टानं सामील झाले. आणि तो पराक्रम बाजींचा शहाजीराजांच्या नजरेत भरल्यावर शहाजीराजांनी चौकशी केली की बाबा कोण आहे एवढा पराक्रमी वीर. तर सुरुवातीला लपवायचा प्रयत्न केला गेला पूर्वीच्या त्या प्रसंगामुळे दादोजी कोंडदेवांच्या, पण नंतर शहाजीराजांनी अभय देऊन त्यांना बोलवलं आणि बाजी जवळ आल्यानंतर त्यांना सांगितलं की हकीकत विचारली बाजींना की काय झालं, कसं झालं आणि इकडे कसं काय आलात तुम्ही यांच्याकडे. त्यावेळी बाजींनी सांगितलं की आपले वडील कृष्णाजी दादोजी कोंडदेवांच्याकडे जाऊन दाखल होण्याऐवजी शहाजीराजांच्याकडे म्हणजे तुमच्याकडे यावा असा विचार करत होते. दादोजींनी बेलभंडार पाठवून भेटीला राजी केलं आणि पुढे काय झालं ते आपल्याला माहित आहे. ह्यावेळी शहाजीराजांनी त्यांना सांगितलं की तुझे वडील माझ्याकडे येणार आहेत हे न कळल्यामुळं दादोजी कोंडदेवांच्याकडून निरपराधी कृष्णांची अशी गत केली गेली. आता हे विसरून जाऊया. ह्या पुढे वतनावर जाणे आणि स्वामी कार्याला तुम्ही अंतर करणार नाही अशी दूध भातावर हात ठेवून शपथ तुम्ही घ्या, म्हणजे तुमचं इमान आम्हाला पटेल. बाजींनी अर्थात दूध भाताची शपथ घेतली आणि ते परत वतनावरती हजर झाले. आणि ह्यानंतर लगेचच घडलेला प्रसंग आहे तो 1648च्या पुरंदरच्या लढाईचा. दीपाऊंसह वतनावरती बाजी आले ह्या पुरंदरच्या लढाईच्या थोडा काळ पूर्वी आणि शिवरायांच्या स्वराज्य कार्यात सामील झाले. 1648च्या आदिलशाह विरुद्धच्या पुरंदरच्या लढाईचं वर्णन आपण गेल्या काही भागामध्ये पाहिलंय. ह्याच्यामध्ये बांधलांचा जमाव घेऊन बाजी हजर होते आणि बेलसरवरला छाप्याला जी तुकडी गेली होती बेलसरच्या छाप्यात, आपण बाजी पासलकरांच्या प्रकरणात पाहिलं बेलसरवरचा छापा, आणि हा छापा घालून परत आल्यानंतर पुरंदरची लढाई झाली. ह्या छाप्यामध्ये बाजी पासलकरी आहेत, बाजी सर्जेराव जेदे पण आहेत आणि बाजी बांदल पण आहेत. हे तिन्ही बाजी ह्या लढाईमध्ये एकत्र खांद्याला खांदा लावून लढलेले आहेत. मग जेंदे बादलांचं वैर हा जुना इतिहास होऊन गेला आणि जेदे आणि बांदल एकमेकाच्या हातामध्ये हात घालून खांद्याला खांदा लावून स्वराज्यासाठी लढायला सुरुवात झाली या लढाईपासून आपल्याला दिसते. ह्या लढाईमध्ये बांदलांच्या जमावातले 250 सैनिक मारले गेल्याचा, धारातीर्थी पडल्याचा उल्लेख बांदल तक्रीरमध्ये येतो. ही खूप मोठी हानी होती आणि त्याचबरोबर या पुरंदरच्या लढाईमध्ये शिवरायांना मोठा विजय मिळवला. तो अशा अनेक पराक्रमी वीरांच्या बलिदानामुळेच. ह्यामध्ये बांदलांचं हे 250 वीर पडल्याचं जे योगदान आहे ते खूपच मोठं मानायला हवं. ह्याच्यानंतर शिवरायांनी 1656 मध्ये जावळीवरती स्वारी केली. जावळी स्वारीमध्ये जेदेंच्या सह बांदल शिवरायांच्या बरोबर होतेच. ह्यावेळी दीपाऊ बांदल स्वतः जमावाबरोबर गेल्याचा उल्लेख येतो आणि बाजींसह फार मोठा पराक्रम बांदलांनी ह्या लढाईमध्ये गाजवलाय. चंद्ररावाला धरून आणल्याचा उल्लेख बांदलाच्या तक्रीरमध्ये येतो की चंद्ररावांना पकडून, म्हणजे अगदी काय म्हणतो आपण की शब्द देऊन, शिवाजी महाराजांना शब्द देऊन त्यांना पकडून आणून समोर उभा केल्याचा उल्लेख येतो. अर्थात हे चंद्ररावांचे भाऊबंद असावेत, कारण चंद्रराव हे रायरीला गेले आणि मग वेड्यात नंतर शरण येऊन शिवरायांच्या तावडीमध्ये म्हणजे शिवरायांना स्वाधीन झाले असा पण उल्लेख येतो. पण कोंढवी परगण्याच्या करण्यामध्ये चंद्रराव शिवरायांच्या कैदेतून पळून गेले, पण त्यांना पाठलाग करून परत पकडल्याचा उल्लेख येतो. हा जो पाठलाग करून पकडल्याचा उल्लेख आहे, ह्यावेळी पाठलाग करून पकडणारे कदाचित बांदल असावेत असं बांदल तक्रीरीवरून आपण म्हणू शकतो. आणि जावळीच्या ह्याच घनघोर संग्रामात बाजी बांदल धारातीर्थी पडलेला असावेत, कारण लगेचच्याच एका तक्रीरीमध्ये मजरामध्ये रायाजी बांदल हे जे बाजी बांदलांचे पुत्र आहेत ते देशमुखी सांभाळताना दिसत आहेत. म्हणजे देशमुख हिरडस मावळचे देशमुख ह्या मथळ्याखाली सही जी आहे ती रायाजी बांदलांची येते. म्हणजे 1656ला बाजी बांदल मरण पावले असावेत आणि हा प्रसंग 1656चा जावळीच्या स्वारीचा असल्यामुळं माझ्या अंदाजाप्रमाणे या जावळीच्या स्वारीमध्येच बाजी बांदल हे धारातीर्थी पडलेले असावेत किंवा ह्या युद्धातील जखमांनी लगोलग मरण पावले असावेत.
म्हणजे स्वराज्यासाठी बाजी बांधलांनी आपलं प्राणार्पण दिलेलं शौर्य तर पणाला लावलेलंच आहे, बांधलांचा जमाव घेऊन सामील तर झालेलेच आहेत, दीपाव पण बरोबर गेलेले आहेत. आणि अशा प्रकारे हे बाजी बांधलांचा आपण एकंदर त्यांच्या मृत्यूपर्यंत अगदी थोडक्यात आपण इतिहासाचा त्यांचा परामर्श घेतला. आता आपण बाजी बांधलांची जी संभाव्य समाधी आहे तिची काही छायाचित्र पाहूयात. इथं ही जी समाधी दिसते ही मगाशी आपण जी कृष्णाजी नाईक बांधलांची जी समाधी पाहिली त्याच्यापासून थोड्या अंतरावरती ही समाधी आहे. अगदी हुबेहूब कृष्णाजी नाईक बांधलांच्या समाधीसारखंच ह्या समाधीचं बांधकाम आहे. ही दोन्ही अँगलनं छायाचित्र आपण पाहू शकतो. तसाच कट्टा आहे, तसंच वरचं बांधकाम आहे, दगडांची घडाई तशीच आहे, समाधीचा आकार पण जवळपास सारखाच आहे आणि समोर प्रवेशद्वार ठेवायची जी पद्धत आहे छोटं प्रवेशद्वार ती पण अशीच आहे. अर्थात ह्या पण समाधीचं बांधकाम अर्धवटच राहिलेलं दिसतंय, कारण अशा तिन्ही बाजूने भिंती बांधल्यानंतर साहजिकच वरती छत टाकण्यासाठी ज्या भिंती बांधल्या जातात हे आपणा सर्वांना माहितच आहे. तर असं हे बाजी बांधलांचं पिसोरे गावातलं संभाव्य समाधीस्थान. हे आपण छायाचित्र पाहताय हे पिसोरे गावातल्या बाजी बांधलांच्या संभाव्य समाधीस्थानाचं. कारण बांधलांच्या समाधीस्थानाच्या आवारातच ही समाधी आहे. त्याशिवाय कृष्णाजी नाईक बांधलांच्या समाधीपासून अगदी जवळ अंतरावर त्याच्या एका रेषेमध्ये ज्या समाधी आहेत बांधलांच्या त्या रेषेमध्येच ही समाधी आहे. आणि ही कृष्णाजी नाईक बांधलांच्या जवळच्याच व्यक्तीची असणार, अर्थात पुत्राची इतक्या जवळ समाधी बांधणं सहशक्य आहे असं आपण म्हणू शकतो. ह्या पराक्रमी बाजी बांधलांना शिवरायांनी भानसदरे आणि परर खुर्द ही गावं इनाम दिलेली होती. बाजींच्या मृत्यूवेळी रायाजी अवघे 12-13 वर्षाचे होते. 13 मे 1659 कासलोडगडाच्या दुरुस्तीसंबंधी त्याच्यावरती घर अलंगा त्या हवालदारांना बांधून देण्यासंबंधी शिवरायांनी जे पत्र पाठवलं होतं ते आहे 13 मे 1659. आणि अफजल खानानं ज्यावेळी स्वराज्यावर स्वारी केली शिवरायांच्या स्वराज्यावर त्याच्यापूर्वीही मोहनगड आणि रोहिडा हा जो किल्ला आहे हा त्या मावळातला महत्वाचा किल्ला. मोहनगड आणि रोहिड्याच्या बंदोबस्ताची कामगिरी हे बांधल पाहत होते. अर्थात रोहिड्याच्या बंदोबस्तामध्ये जेदे पण असणार आहेत. एकत्रच जेदे आणि बांधल ह्या पुढं त्या आपल्या स्वराज्याच्या इतिहासामध्ये एकत्रच प्रत्येक प्रसंगामध्ये लढलेलं आपल्याला दिसतंय. आणि अशा प्रकारे ह्या बाजी बांधलांच्या निधनानंतर ज्यावेळी अफजल खान चालून आला 10 नोव्हेंबर 1659 अफजल खानाला शिवरायांनी जखमी केलं, संभाजी गावजींनी त्यांचं शिर कापलं हे आपण पाहिलेलंच आहे. ह्यावेळी जेदे आणि बांधलांनी खूप मोठा पराक्रम केलाय. शामियानापाशी जी नेमणूक होती सैन्याची शिवरायांनी ह्या प्रतापगड ची जी मोहीम होती, प्रतापगडचं जे युद्ध झालं त्याची अगदी अचूक व्यूहरचना केली होती. कोण कुठं होतं हे जे पूर्ण उल्लेख आपल्याला आढळतात. नेताजी पालकर घाटावरती होते म्हणजे वय भागात त्यांनी चालून जायचं होतं. त्याचबरोबर मोरोपंत वगैरे खालून म्हणजे कोकणातून येणारा जो रस्ता आहे पार घाटाचा तिकडे होते. असं विविध सेनानींना मावळे आणि सैनिक देऊन विविध ठिकाणी नेमलं होतं. जेदे आणि बांधलांच्याकडे जी कामगिरी होती ती म्हणजे प्रत्यक्ष भेटीच्या शामियानाच्या पाशीचा बंदोबस्त, म्हणजे हा अगदी मुख्य बंदोबस्त झाला. इथं अंगरक्षक आहेत, खानाशी झटापट व्हायची शक्यता आहे हे सगळ्यांनी. त्याचबरोबर पारची जी मुख्य छावणी आहे त्या मुख्य छावणीचा सुपडा साफ करायची कामगिरी आहे जेदे आणि बांधलांच्या वरती. आणि प्रतापगडच्या युद्धात गेलेल्या आपण संभाजी कावजी आणि जीवा माल्यांच्या प्रकरणात पाहिलं की जेदे आणि बांधलांनी ही कामगिरी अत्यंत सफाईकारकरित्या अगदी वेगानं पार पाडली. आणि त्याच्यामुळं प्रतापगडच्या युद्धामध्ये शिवरायांना जो प्रचंड विजय मिळाला त्यामध्ये जेदे आणि बांधलांचं योगदान खूप मोठं ठरलंय. अर्थात ह्यामध्ये संभाजी कावजी हे जेदेंच्या पदरचे, जीवा माले हे पण जेदेंच्या पदरचे. त्यामुळं प्रतापगडचा जो रणसंग्राम झाला त्याच्यानंतर पुढचा लगेचचा प्रसंग जो आहे तो म्हणजे महाराजांच्या पन्हाळ्याच्या वेड्याचा. गेलेला आपण हा सगळा हे पाहिलेलं आहे त्यामुळे मी आता जास्त ते रिपीट करत नाही. अफजल खानाला मारल्यानंतर आणि विजापूर्वी सेनेला हरल्यानंतर शिवाजी महाराजांनी तत्काळ पन्हाळ्याच्या लोकांना गोडदोड केली. मधला भाग आणि महत्वाचे किल्ले जिंकत पन्हाळा ताब्यात घेतला. पन्हाळ्यानंतर विजापूरवरनं चालून आलेल्या दुसऱ्या तुकडीचाही पराभव केला. ती तुकडी पराभव परत गेली. त्यानंतर महाराजांनी मिरजला वेढा घातला. आदिलशहानं परत सिद्धी जोहरच्या नेतृत्वाखाली 60-70 हजाराची फौज पाठवली. हे कळता शिवराय पन्हाळ्यावरती आले. त्यांच्या मागोमाग सिद्धी जोहर आला, त्याने वेढा घातला आणि वेड्यातून शिवाजी महाराज निसटले. शिवाकाशीदांच्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं काय युक्तियोजून ते निसटले आणि कुठल्या मार्गाने गेले. आणि त्याच्यानंतर घडलेला आहे तो पावनखिंडीचा प्रसंग. ह्या पावनखिंडीच्या प्रसंगामध्ये हे अत्यंत मोठा प्रसंग आहे. शिवचरित्रामधला एक अत्यंत अंगावर काटे आणणारा आणि असा की विलक्षण प्रसंग आहे तो की केवळ 300 बांधलांचा जमाव पावनखिंडीमध्ये थांबलेला. शंभूसिंग जाधवराव, त्याचबरोबर बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे ह्या वीरांच्या नेतृत्वाखाली बांधलांचा फक्त 300चा जमाव होता.
आणि रायाजी बांदल हे ह्यावेळी शिवाजी महाराजांच्या बरोबर उरलेले 300 बांदल सैनिक म्हणजे याच्यामध्ये सर्व बांदल आडनावाचे सैनिक असं इथं अभिप्रेत नाही, त्याचं स्पष्टीकरण मी पुढे देणारच आहे। तर रायाजी बांदल आपला जमाव घेऊन शिवरायांच्या बरोबर विशाळगडाकडे निघाले। सुर्वे आणि दळवी ह्या आदिलशाही सरदारांचा विशाळगडला पडलेला वेढा फोडून रायाजी बांदल आणि शिवराय विशाळगडावरती गेलेत आणि तोपर्यंत शिवराय जोपर्यंत गडावर पोहोचत नाहीत तोपर्यंत खिंड लढवण्याचं काम हे शंभूसिंग जाधवराव आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुढाकाराखाली, यांच्या नेतृत्वाखाली ह्या बांदलांच्या जमावानं, बांदल वीरांनी म्हणतो आपण, हा बांदलांचा जमाव म्हणला पाहिजे, बांदलांचं सैन्य म्हणलं पाहिजे, त्यांनी तो पार पाडलेला आहे। आणि हा जगाच्या इतिहासात गेल्या वेळी आपण तुलना पाहिलीच, थर्मापिली ही सुप्रसिद्ध लढाई खिंडीतली, त्याच्यापेक्षा पावनखिंडीची लढाई किती मोठी आणि किती महत्वाची आणि त्याच्या पावनखिंडीच्या लढाईचं मोल त्या थर्मापिलीच्या लढाईपेक्षा कसं मोठं आहे हे गेल्या सेशनमध्ये मी सांगितलंय। आपण नवीन दर्शकांना उत्सुकता असेल तर जरूर गेलं सेशन पाहावं। तर असं ह्या बांदलांच्या ह्या पराक्रमामुळे, पावनखिंडीतल्या पराक्रमामुळे पुढच्या सगळ्या इतिहासाला एक वेगळंच वळण लागलेलं आपल्याला दिसतंय। शिवरायांची तर सुरक्षित विशाळगडला गेलेच, त्यानंतर पुढं शिवराय ज्यावेळी राजगडला आले विशाळगडावरून, त्यावेळी राजगडला जातानाच ते शिंदगावी थांबून बांदलांच्या दीपाऊंना भेटलेले आहेत, दीपाऊंचं सांत्वन केलेलं आहे, बाजीप्रभूंच्या घरी गेलेले आहेत आणि राजगडच्या सदरेवर राजमाता जिजाऊंच्या समोर आणि शिवरायांच्या समोर ह्या सर्व मावळ्यांच्या समोर आणि मावळातल्या देशमुखांच्या समोर त्यावेळचा शाहीर अज्ञानदास ह्यानं ही जी जेदे बांदल आणि मावळातल्या सर्व अनुयायांची, शिवरायांच्या अनुयायांची आणि शिवरायांच्या पराक्रमाची कीर्त डफावर गायली आहे। त्याच्यामध्ये अज्ञानदासानं अंगद हनुमंत जैसे रघुनाथाला म्हणजे श्रीरामाला, जेदे बांदल तसे शिवाजी राजाला असं कौतुक शिवराय आणि जिजाऊंच्या समोरच अज्ञानदासानं केलेलं आहे। ह्याच्यापेक्षा आणखीन वेगळं ते काय पराक्रमाचं मोल आणि पराक्रमाचं कौतुक एखाद्या घराण्याचं व्हावं। आणि ह्याच वेळी जे प्रतापगडच्या युद्धानंतर मानाच्या शमशिरीचं पहिलं पान जे जेदेंना देण्यात आलं होतं त्यांच्या प्रतापगडच्या युद्धाच्या पराक्रमामुळे, ते मानाच्या शमशिरीचं पहिलं पान शिवाजी महाराजांनी ह्यावेळी रायाजी बांदलांना दिलंय। आणि हे द्यायच्या अगोदर कान्होजी जेदेंचा आणि शिवरायांचा जो संवाद झालाय तो पूर्वी मी सांगितलाय, आणखीन एकदा रिपीट करतो। महाराज म्हणाले बांदलांच्या लोकांनी खूप पराक्रम केला, त्यांचे बाजीप्रभू पडले। कान्होजी म्हणाले ते लोक तैसेच आहेत, म्हणजे कान्होजी खुऱ्या दिलानं बांदलांच्या पराक्रमाचं कौतुक करतायत। शिवराय म्हणतात अफजल प्रसंगी धारेचं पान आपल्याला द्यावं असं निश्चय केला होता, असं आपण ठरवलं होतं, पण आता हा मान अगोदर म्हणजे पहिलं पान घ्यायचा मान बांदलांना द्यावा असा आमचा विचार आहे। कान्होजी म्हणतात स्वामीस जे अगत्य ते आम्हास मान्य, तुम्ही ठरवाल ते आम्हाला मान्य, असं शिवरायांना कान्होजी म्हणतात। आणि अशा प्रकारे हे मानाचं तलवारीचं पहिलं पान हा स्वराज्यातला, शिवरायांच्या दरबारातला हा सर्वात मोठा मान, हा मान मिळाला रायाजी बांदलांना। आणि हा मान मिळण्यामागं बाजी बांदलांच्या पराक्रमापासून ते पावनखिंडीपर्यंतच्या पराक्रमापर्यंत बांदल सैन्यानं जो काही जीव जाईपर्यंत जो पराक्रम केलाय, अक्षरशः बलिदान दिलंय, ह्या गोष्टीचा, ह्या मानाचं पान जे दिलंय त्याच्या मागे हा एवढा मोठा इतिहास आहे। ह्या बांदलवीरांचं हे कर्तृत्व महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कुणीही विसरू शकणार नाही, इतकं मोठा हा पराक्रम आहे। आणि अशा प्रकारे हे ज्यावेळी हे समोर येतं सगळा इतिहास, त्यावेळी अर्थातच ह्या सगळ्या गोष्टीचा इतिहासातून येणारा उल्लेख आपल्याला नक्कीच ह्या घराण्याबद्दल मोठा अभिमान निर्माण करतो। आता ह्याच्या पुढचे प्रसंग सांगायचे म्हणजे पन्हाळ्याच्या वेड्याच्या वेळेस शाहिस्ते खान स्वराज्यामध्ये आला होता। मे 1660ला तो पुण्यामध्ये येऊन तळ ठोकून बसला। पुढची 3 वर्ष शाहिस्ते खान पुण्यातनं हल्ला नाही, महाराजांच्या खुद्द लाल महालाचाच हा होता। आणि आसपास सगळीकडे सैन्य पाठवून खेडी लुटणं, अत्याचार, जाळपोळी आणि जेवढं जमेल तेवढं स्वराज्यातल्या भागाला त्रास देण्याचं काम हा शाहिस्ते खान करत होता। ह्यावेळी शिवरायांनी 3 वर्ष जवळपास होत आली त्या शाहिस्ते खानच्या मुक्कामाला, शिवरायांनी ठरवलं की आता ह्याचा हा मुक्काम हलवला पाहिजे। शाहिस्ते खानाला त्याच्या ह्या 1.5-2 लाखाच्या फौजेच्या गारड्यात शिरून घुसून ठार मारायचं आणि ह्या मोगलांना इथनं चालतं करायचं, हाकलून द्यायचं इथनं ह्यांना। आणि ही योजना ठरवून शिवाजी महाराजांनी जी अफलातून योजना आखली त्याला आपण लाल महालातला शाहिस्ते खानावरील छापा म्हणून ओळखतो। आणि ही जी घटना घडली ती 6 एप्रिल 1663च्या पहाटे घडली। पहाटे 3च्या सुमारास शिवराय आपल्याबरोबर भरपूर मावळे घेऊन निघाले होते। 2-1 हजार सैन्याचा उल्लेख येतो, पण ते टप्प्याटप्प्याने ठेवत ज्यावेळी छावणीपाशी आले त्यावेळी अगदी मोजक्या लोकांनिशी शिवराय 150-200 लोकांनिशी या छावणीमध्ये शिरलेत, विविध बहाणे करत लाल महालापर्यंत गेलेत आणि लाल महालाच्या त्या दिंडी दरवाजा चिनलेला होता त्यातून शिवरायांनी प्रवेश केला। त्यावेळी एका माळ्यानं शिवरायांना मदत केलेला उल्लेख येतो, मनोहर माळी असं नाव काही संदर्भात त्यांचं समोर येतं। तर हा माळी समाजाचा शिवरायांना झालेला पहिलाच थेट शिवरायांनी केलेली माळी समाजानं मदत म्हणू शकतो आपण। आणि ही आत गेल्यानंतर ज्यावेळी हा हल्ला आतमध्ये चालू झाला
त्यावेळी शाहिस्तेखानाच्या बायकांनी ओळखलं की काहीतरी गडबड आहे आणि त्यांनी पटपट शयनागारातले आणि इतर खोल्यामधले दिवे विझवले. शिवाजी महाराजांना आणि त्यांच्याबरोबर आत घुसलेल्या सैन्याला ही अक्षरशः ती बाडं जी लावलेली असायची प्रायव्हसीसाठी किंवा खाजगीपणासाठी, ती बाडं तोडून चिरून आत प्रवेश करावा लागला. अंधारामध्ये काय कळेना. ह्या आंधळ्या कोशिंबिरीमध्ये त्यातही शिवाजी महाराजांना लाल महाल खडांखडा माहित होता आणि ह्या धुमाकळामध्ये शिवाजी महाराजांच्या बरोबर आत घुसले होते ते कोयाजी बांधल. आणि ह्या लाल महालातल्या छाप्यामध्ये त्या अंधारामध्ये शाहिस्तेखानाचा मुलगा मारला गेला, एक जावई मारला गेला, त्याचबरोबर त्याच्या 12 बिब्या आणि जवळपास एक 30-40 दरकदार, एक त्याचा मुख्य सेनानी, असे जवळपास 55 लोक ह्यामध्ये बळी पडले. पण शाहिस्तेखान मात्र अंधाराचा फायदा घेऊन पळून जाताना फक्त त्याची बोटं शिवरायांच्या तलवारीच्या घावानं उडाली आणि तो जीवानिशी वाचला. पण ह्याच्यामध्ये हा जीवानिशी वाचला, पण त्यानं जी धास्ती घेतली, पुढच्या 3 दिवसात शाहिस्तेखान ह्या पुण्यातनं चालता झालाय. म्हणजे त्यानं भयंकर धास्ती खाल्ली आणि हे मोगलांचं इतके वर्ष तळ ठोकून बसलेलं जे सैन्य होतं ते ह्या एका झपाट्याच्या सर्जिकल स्ट्राईकनं शिवरायांनी हाकलून दिलं. एक प्रकारे स्वराज्यात हाकलून लावलं त्यांना. धास्त खाऊन हे निघूनच गेले. आणि ह्या त्या छाप्यामध्ये कोयाजी बांधल महाराजांच्या बरोबर आत घुसून कापाकापी करतायत. आणि हे जे वर्णन आहे कोयाजी बांधलांच्या पराक्रमातलं, ते आपल्याला समकालीन त्या लिहिलेल्या पत्रातून, हा मराठी वृत्तांत समकालीन पत्रातून आपल्या समोर येतो. ही एक खूप मोठी गोष्ट आहे की त्याच वेळी ती घटना लिहून आपल्या समोर आज प्रकाशामध्ये येणं ही एक मोठी घटना आहे. ह्या पत्रामधला जो उल्लेख आहे तो मी आपल्याला वाचूनच दाखवतो. तत्कालीन मराठी वृत्त देणारे पत्र म्हणतंय, रात्रीच धारकरी ते समयी, म्हणजे शाहिस्तेखानाच्या समयी, थोरले महाराज जातीनिशी रात्रीच धारकरी लोक पायउतार होऊन रंगमहालात प्रवेश करून गर्दी केली म्हणजे हल्ला केला. ते वेळेस कोयाजी बांधल यांनी मोगलावर वार केले. त्यासही 4 वार लागले. त्यासही म्हणजे कोयाजी बांधलांनाही 4 वार लागले. याकरिता महाराज कृपाळू होऊन मौजे आळंदेस नूतन इनाम जमीन करून दिली. त्या जमिनीचं जे क्षेत्र आहे ते पण या पत्रामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि ह्या कोयाजी बांधलांना ह्या हल्ल्यामध्ये ज्या काही जखमा झाल्या त्या जखमा बहुधा प्राणांतिक ठरलेल्या असाव्यात आणि ह्या जखमांनीच कोयाजी बांधल निधन पावलेले असावेत. म्हणजे स्वराज्यासाठी आणखीन एक बांधलवीर जीवावरती खेळून आणि जखमी होऊन निधन पावलेले, एक प्रकारे हे पण धारातीर्थी पडण्याचाच प्रकार म्हणला पाहिजे. तर असे हे कोयाजी बांधलांचा हा पराक्रम. आता आपण कोयाजी बांधलांच्या समाधीची छायाचित्र पाहून घेऊया. हा आपण पुण्याहून ज्यावेळी भोरला जातो त्यावेळी आपल्या भाटघर धरणाच्या अलीकडे नेकलेस पॉईंट हा सगळ्यांना प्रसिद्ध आहे, सगळ्यांना माहिती आहे. तर ह्या नेकलेस पॉईंटवरून ही नीरा नदीचं वळण आपल्याला एवढं सुंदर दिसतं. या पॉईंटच्या अगदी शेजारीच कोयाजी बांधलांची समाधी आपल्याला गुगल मॅपच दाखवतो. आपण नेकलेस पॉईंट पाहतो ते इथून, ही आळंद गावाची हद्द आहे. इथून हा टर्न आहे आपल्या हायवेला आणि हा इकडे भोरकडे गेलाय आणि वर उत्तरेकडे पुण्याकडे गेलाय. हा नेकलेस पॉईंट. ह्या नेकलेस पॉईंट पाशी इथंच नेकलेस पॉईंटच्या टर्नलाच शिवाजी बांधलांचं हॉटेल, तिथं जाणाऱ्या सगळ्यांना माहिती आहे, नाश्त्याचं हॉटेल. आणि इकडे खाली जे दिसतं हे नदीचं वळण. ह्या नदीच्या वळणामुळेच ह्याला नेकलेस पॉईंट नाव पडलंय. आणि इथं ह्या रस्त्याच्या उजव्या बाजूला, म्हणजे इकडच्या बाजूला, पश्चिमेकडच्या, म्हणजे तुम्ही स्क्रीनवर बघताय तर तुमच्या डाव्या बाजूला एक वीटभट्टी आहे आणि त्या वीटभट्टी मागे छोट्याशा टेकडीवरती कोयाजी बांधलांची समाधी. जर पुन्हा कधी ह्या रस्त्याने गेलात तर थांबा, अक्षरशः 2 मिनिटाच्या अंतरावर तुम्हाला ह्या वीराची समाधी पाहायला मिळेल आणि त्यांच्या त्या पराक्रमाला नमन करून तुम्हाला सहज पुढे जाता येईल. ही कोयाजी बांधलांची समाधी नेकलेस पॉईंटच्या जवळ असलेली. हे समाधीचं आणखीन एका अँगलनं दिसणारं छायाचित्र. 4 दगडी खांब, त्याच्या खालचे दगडीच तळखडे आणि त्याच्यावरती दगडीच घुमट, असं पूर्ण दगडात केलेली छोटेखानी छत्री म्हणू शकतो आपण. हे त्याच छत्रीचं आणखीन एक छायाचित्र. आणि हा त्या समाधीचा अंतर्भाग दिवा विझू नये म्हणून हे एक पत्र्याचा डबा कापून तिथं ठेवलेला आपल्याला आढळतोय. आणि असं हे कोयाजी बांधलांचं समाधीस्थान. मी आत्ता जिथं आपल्याला त्यांच्या समाधीस्थानाचा व्हिडिओ दाखवतो म्हणजे आपल्या लक्षात येईल की हे नक्की समाधीस्थान कुठं आलं ते. हा समोर दिसतोय हा नेकलेस पॉईंट, हा भाटघर धरण. नेकलेस पॉईंटवरनं हा व्हिडिओ घेतलेला आहे. खाली आपल्याला नदीचं वळण, सुंदर असं वळण दिसतंय. बरेच लोक इथं हे दृश्य पाहायला आवर्जून थांबतात. आणि इथून बरोबर आपल्या मागच्या अंगाला फक्त आपल्याला पाठ फिरवायची आहे त्या नेकलेसकडं की आपल्या समोर ह्यांची कोयाजी बांधलांची समाधी येते. तर अशी ही कोयाजी बांधलांची नेकलेस पॉईंटची समाधी. प्रत्येक मराठ्यांच्या इतिहासाचा अभिमान धरणाऱ्या व्यक्तीनं एकदा तरी इथं जाऊन ह्या समाधीचं दर्शन घेऊन त्यांच्या त्या पराक्रमाला वंदन हे करायलाच हवं.
ह्यानंतर शाहिस्तेखानाच्या छाप्यानंतर पुढे प्रसंग आपल्या इतिहासामध्ये नमूद आहेत. ते म्हणजे त्यानंतर मिर्झा राजा जयसिंग चालून आला, पुरंदरला वेढा घातला, मुरारबाजींचं धारातीर्थी पडण्याचा प्रसंग, मुरारबाजींचं पुढचं प्रकरण पुढच्या कालानुक्रमे आपण त्यांच्या इतिहासामध्ये सांगणारच आहोत. आणि ह्यावेळी शिवरायांना पुरंदरचा तह करावा लागला आणि हा तह झाला जून 1665 मध्ये. आणि त्या तहानुसार शिवाजी महाराजांना आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीला जायचं कबूल करावं लागलं. शिवराय प्रत्यक्षात आग्र्याला जायला निघाले ते मार्च 1666 मध्ये आणि आग्र्याला गेले, औरंगजेबाच्या कैदेमध्ये पडले. तिथून अत्यंत हुशारीनं त्या कैदेतून सुटका करून घेतली आणि शिवराय परत आले स्वराज्यामध्ये राजगडला ते 17 ऑगस्ट 1666 ला. म्हणजे 6 महिने शिवराय हे स्वराज्यापासून दूर होते. म्हणजे मार्चला निघाले 1666 ला आणि ऑगस्टला परत आलेत. ह्या 6 महिन्याच्या काळामध्ये जिजाऊंच्या जवळ राजगडावरती दीपाऊ बांधल राहिले आहेत. जिजाऊंच्या सोबत, जिजाऊंच्या बरोबर एक प्रकारे आधारासाठी म्हणा किंवा शौर्य संबंधातलं, कारण शिवराय एवढ्या दूर गेलेत, स्वराज्याची काळजी जिजाऊंना आणि बाकी त्यांच्या हाताखाली ज्यांना अधिकार दिले त्या मंत्र्यांना पाहिजे. अशा वेळी जिजाऊंच्या घरोब्यातली अत्यंत जवळच्या नात्यातली कोणतरी व्यक्ती जवळ असावी म्हणून दीपाऊ ह्या जिजाऊंच्या जवळ राहिलेल्या आहेत. आणि ज्यावेळी शिवराय परत आले त्यावेळी जिजाऊंनी शिवरायांना दीपाऊंच्या एकनिष्ठ सेवेबद्दल सांगून यांचे वंश परंपरा चालवावे आणि सेवा घ्यावी असं शिवरायांना सांगितलं. शिवरायांनी ते मान्य केलं आणि पूर्वी बाजी बांधलांना जे परर खुर्द इनाम मिळालं होतं ते दीपाऊंना साडी चोळीसाठी जे दिल्याचा उल्लेख येतो ते बहुधा ह्याच वेळी दिलेलं असावं. साडी चोळीसाठी एखादं गाव इनाम देणं म्हणजे ते त्या स्त्रीच्या वैयक्तिक खासगी खर्चासाठीच त्या गावचं उत्पन्न लावून देणं असा अर्थ होतो. आणि पहिल्यांदा मी सांगितल्याप्रमाणे प्रत्यक्ष साडी चोळीसाठी शिवकाळामध्ये एखादं गाव इनाम दिलं गेल्याचं उदाहरण राजमाता जिजाऊंना जे गाव इनाम होतं रांजे, त्यानंतर उल्लेख येतो तो हा फक्त दीपाऊंचाच. म्हणजे हे एक मोठं वैशिष्ट्य या घटनेचं म्हणायला हवं की शिवरायांनी दीपाऊंना साडी चोळीसाठी परर खुर्द हे गाव इनाम दिलेलं आहे. अर्थात ह्यानंतर शिवरायांचा राज्याभिषेक झाला 6 जून 1674 ला. राज्याभिषेकाच्या दरबारामध्ये ज्यावेळी सर्वांचा सन्मान चालला होता त्यावेळी जेधे, बांदल आणि इतर मावळच्या देशमुखांना शिवरायांनी जे वचन किंवा आश्वासन दिले ते खूप महत्वाचं आहे. शिवराय म्हणतात राज्याभिषेकानंतर, आणि जेधे शकवालीमध्ये नमूद आहे, हे इतिहासात अत्यंत अस्सल साधन म्हणून मानलं जातं की आधी पान मावळचे, तुमची वतने आमच्या वंशाने म्हणजे आमच्या पुढच्या वंशजांनी चालवावी, अन्याय तुमचा म्हणजे तुमच्याकडून काही झाला तर क्षमा करावी, आमच्या वंशजांनी क्षमा करावी असं आश्वासन शिवाजी महाराजांनी जेधे, बांदल आणि मावळातल्या तिथं जमलेल्या देशमुखांना दिलेलं आहे. म्हणजे मावळातल्या देशमुखांचं शिवरायांच्या स्वराज्य कार्यातल्या पहिल्या लढाईपासून ते राज्याभिषेकापर्यंत जे मोल आहे ते शिवरायांनी अगदी मोजक्या शब्दात तिथं वर्णन केलंय. मावळच्या देशमुखांचा हा जो पराक्रम शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्याला उपयोगी पडला त्याला मी स्वराज्य कार्याचं अधिष्ठान पीठ मावळच्या देशमुखांच्या पराक्रमाने निर्माण झालं असं जे म्हणतो ते ह्यामुळेच म्हणतो की प्रत्येक प्रसंगात ह्या मावळच्या देशमुखांचा सहभाग एवढा मोठा आहे की राज्याभिषेकापर्यंत आणि राज्याभिषेकानंतर सुद्धा, गेल्या आपण राज्याभिषेकानंतरचं नागोजी जेधेंचा पराक्रम पाहिलेलाच आहे. आणि त्याच प्रमाणे नागोजी जेधे जसे शिवरायांच्या दक्षिण दिग्विजयामध्ये येलबुर्गा गावी हुसेन खान मियानाशी लढताना धारातीर्थी पडले तो प्रसंग आपण नागोजी जेधेंच्या प्रकरणात पाहिला, तसाच आणखीन एक प्रसंग घडलाय तो बांदलांच्या पण घराण्यामध्ये. आणि इथं जो प्रसंग सांगायचा आहे तो हाच प्रसंग सांगायचा आहे. डिसेंबर 1676 ला शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय ह्या त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या, सगळ्यात महत्वाच्या आणि सगळ्यात यशस्वी ठरलेल्या मोहिमेवरती निघाले आणि ही मोहीम अत्यंत यशस्वी झाली. स्वराज्य जे महाराष्ट्रात महाराजांचं होतं त्याच्यापेक्षा 1.5 प्रदेश महाराजांनी जिंकून आपल्या अंमलात घेतलाय. हे या मोहिमेचं फलित आणि पुढच्या काळामध्ये ह्याच भागानं छत्रपती राजाराम महाराजांना मदत केली आपल्या इतिहासामध्ये नमूद आहे. तर अशा प्रकारे ही जी मोहीम सुरुवात झाली, ह्या मोहिमेच्या सुरुवातीच्याच काळात 1677 मध्ये मोगलांनी आपलं तळेगाव ढमढेरे जे आहे तिथलं गाधाडी तळेगाव हे गाव घेतलं. गाधाडी तळेगाव याचा अर्थ तळेगावच्या जवळचं गाधाडी आणि शिक्रापूरचं जुनं नाव हे गाधाडी आहे. शिक्रापूर आपल्याला माहिती आहे, पुण्यावरून आपण ज्यावेळी शिरूरला जातो त्यावेळी लोणीकांच्या पुढे लगेच शिक्रापूर लागतं आणि तिथून पुढे आपण शिरूरला जातो. आणि तळेगाव आणि ह्या गावामध्ये फार काय अंतर नाही, 3-4 किलोमीटरचं अंतर असावं. तर असं हे शिक्रापूर मोगलांनी काबीज केलेलं कळताच शिवरायांनी त्या भागातले जे अंमलदार होते राघोबल्लाळ आत्रे यांना त्या मोगलांच्यावरती चालून जायला आज्ञा केली. राघोबल्लाळांनी काय केलं की रायाजी बांदल, बाजी बांदलांचे पुत्र, ह्यांना जमेतीनिशी म्हणजे त्यांच्या जमावानिशी, त्यांच्या सैन्यानिशी बोलून घेतलं आणि रायाजींना सोबत घेऊन ह्या शिक्रापूरचं जे ठाणं मोगलांनी जिंकलेलं होतं त्याच्यावरती हल्ला करून राघोबल्लाळ आणि रायाजी बांदल यांनी ते शिक्रापूरचं ठाणं जिंकून स्वराज्यामध्ये घेतलंय. पण दुर्दैवानं ह्या लढाईच्या धुमश्चक्रीमध्ये रायाजी बांदल धारातीर्थी पडलेत. अगदी हुबेहूब प्रसंग आहे. नागोजी जेधेंच्या प्राणार्पणासारखाच हा रायाजी बांदलांच्या प्राणार्पणाचा प्रसंग आहे. आणि हे खूप मोठं योगदान आहे रायाजी बांदलांचं की प्रत्यक्ष स्वराज्यासाठी लढताना
त्यांनी आपलं त्या लढाईमध्ये शत्रूविरुद्ध लढताना आणि जिंकताना प्राणार्पण केलेलं आहे. मग ज्यासाठी लढाई केली आहे तो हेतू सफल झालेला आहे. पण बांदल घराण्यामधला हा अनमोल हिरा तिथं आपल्याला धारातीर्थी पडलेला दिसतोय. रायाजी धारातीर्थी पडल्यानंतर त्यांचा देह राघोपंत आणि भिकाजी फुलाजी देशपांडे म्हणजे फुलाजी देशपांडे म्हणजे बाजी प्रभूंचे बंधू त्यांचे पुत्र यांनी छावणीत आणला. त्यावेळी राघो बल्लाळ आत्रे म्हणाले की ह्यांना विल्हे करणे म्हणजे अंत्यसंस्कार करणे. त्यावेळी भिकाजी म्हणतात येथे करता येत नाही, येथे करता नाही येत, वतनावर न्यावे लागते. मग त्यांची रवानगी त्यांच्या शवाची मृतदेहाची वतनावरती नेऊन पिसवराला त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला. ही घटना इथं मुद्दाम सांगायचं उल्लेख करायचं कारण का की कित्येकदा आपल्याला प्रश्न पडतो की कुठंतरी दुसरीकडे मृत्यू झालाय आणि समाधी त्यांच्या मूळ गावी कशी काय. तर मूळ गावीच शक्य असेल तिथं तोपर्यंत मूळ गावीच त्यांचा देह नेऊन मूळ गावीच अंत्यसंस्कार करण्याची पूर्वापार वहिवाट आहे. तानाजी मालुसरेंच्या प्रकरणात आपण पुढे पाहणारच आहोत. त्यामुळे मृत्यू कुठेही झाला तरी मूळ वतनी त्यांची समाधी असणं काही गैर नाहीये आणि हे इतिहासातल्या उल्लेखावरून आपल्यासमोर स्पष्ट होतंय म्हणून मी हे वर्णन आपल्याला सांगितलं. ह्यानंतर लवकरच म्हणजे रायाजींच्या मृत्यूनंतर हा 1677चा प्रसंग आहे. लवकरच म्हणजे शके 1600 आषाढ महिन्यामध्ये जिजाऊंनी रायांच्या मृत्यूनंतर त्यांच्या 5 मुलांच्या मध्ये जी वाटणी केली आहे त्याचं ते पत्र उपलब्ध आहे आणि ही वाटणी झाली आहे जून 1678 मध्ये. आणि त्यावेळी रायाजींचे जे 5 पुत्र आहेत शंकराजी, मानाजी, बाजी, चंदजी आणि संताजी यांच्यामध्ये दीपाऊंनी वाटणी करून दिलेली आहे. आणि ह्यानंतर थोड्याच काळात दीपाऊ निधन पावल्या, थोड्याच दिवसात असा उल्लेख आहे. म्हणजे हे वाटणीपत्र आहे जून 1678चं. त्यामुळं दीपाऊंचा मृत्यू आपण जुलै 1678चा असावा असं निश्चित म्हणू शकतो. कारण त्यानंतर थोड्याच दिवसात जे निधन झालं दीपाऊंचं त्याचा उल्लेख त्या वाटणीपत्राच्या नंतरच्या बांधल तक्रारीमध्ये आलेला आहे. तर अशा प्रकारे हे दीपाऊंचं ह्या पहिल्यापासून ज्यांनी घराणं सांभाळलं म्हणजे देशमुखीचा कारभारी पाहिला, त्याचबरोबर आपल्या अल्पवयीन नातवांना, पुत्रांना आणि इतरांनाही त्यांनी जी काही खंबीर साथ देऊन आपलं देशमुखीतून चाललं अशा दीपाऊ बांदल. मराठ्याच्या इतिहासामध्ये ज्या स्त्रियांची नावं आदरानं आपण घेतो राजमाता जिजाऊंच्या पासून, महाराणी ताराबाईंच्या पासून आणखीन अहिल्याबाई मातोश्री अहिल्याबाई होळकर आहेत. त्याच्यानंतर आपल्या दाभाडेंच्या सरसेनापती घराण्यातल्या उमाबाई दाभाडे साहेब आहेत. ह्या स्त्रियांच्या मालिकेमध्ये शोभना एवढं ह्या दीपाऊ बांदलांचं निश्चितच कर्तबगारीने कर्तृत्व आहे. तर अशा प्रकारे हे दीपाऊ बांदलांचं चरित्र आपण पाहिलं. आत्ताच आपण त्यांच्या समाधीस्थानाची छायाचित्र पाहून घेऊ म्हणजे पुढचा इतिहास सांगणं मला सोपं जाईल. ही दीपाऊ बांदलांची ही रायाजी बांदलांची समाधी. मगाशी आपण जी बाजी बांदलांची समाधी बघितली त्या समाधीच्या डाव्याच बाजूला आणखीन एक समाधी आहे आणि कृष्णाजी नाईक बांदल त्यांच्या डाव्या बाजूला दीपाऊंची समाधी आहे. दीपाऊंच्या डाव्या बाजूला ज्या 2 समाध्या आहेत त्यातली दीपाऊंना लागून असलेली बाजी बांदलांची असावी कारण बाजी बांदलांचा मृत्यू अगोदर झालाय रायाजींच्या आणि त्याच्या पुढे बांधलेली आता आपण जे छायाचित्र पाहतोय ही रायाजी बांदलांची संभाव्य समाधी असावी. ह्या समाधीचं आणखीन एक छायाचित्र आपण इथं पाहू. इथं ही मूर्ती नंतरच्या काळातली आहे, ही काय त्यावेळची नाही आहे, ती अशीच तिथं ठेवली गेली. तर हे असं हे आपण समाधीस्थान हे रायाजी बांदलांचं इथं पाहतोय. आणि दीपाऊंचं समाधीस्थान आत्ताच मी आपल्याला ह्या पिसोरीच्या बांदलांच्या समाधीस्थानांच्या इथलं ज्या काही इतर समाधी आहेत ते दाखवून घेतो. इथं आणखीन एक समाधी आहे, ही कृष्णाजी बांदलांच्या समाधीच्या समोर उजव्या हाताला आहे. समाधीस्थान आहेत, अनेक चौथरे दिसतात आपल्याला इथं समाधीस्थानांचे. आणि इथं ह्या स्मृतिशिळा ह्या पण आपण इथं पाहू शकतो. ह्या बांदल घराण्याच्यातल्या आहेत. बांदलांच्याकडचे जे काही वीर धारातीर्थी पडलेले आहेत, एखाद्या घराण्याच्या वीरांची समाधीस्थानं एका आवारामध्ये असणं हे काही वेगळी गोष्ट नाही. अनेक घराण्यामध्ये आपल्याला असं दिसतं. ह्या इथं ही जी स्मृतिशिळा दिसते हिचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. म्हणजे हजारोनी स्मृतिशिळा मावळामध्ये आपल्या आहेत पण हिचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या शिळेला खाली दिवा लावायसाठी खास वेगळी देवळी कोरलेली दिसते बघा आपल्याला. हे एक दुर्मिळ प्रकार आहे की स्मृतिशिळेच्या मध्येच पोटामध्ये देवळी कोरलेली आपल्याला दिसते. ही समाधीस्थानं मगाशी मी जे दीपाऊ आणि कृष्णाजी बांदलांच्या समाधीचं वर्णन केलं त्याच्या अलीकडच आहेत. म्हणजे त्यांच्या समाधीकडे जाण्याच्या पूर्वीची समाधीस्थानं लागतात. आणखीन काही समाधीस्थानं आहेत. ही आणखीन एक समाधी रायाजी बांदलांच्या समाधीच्या डाव्या बाजूला आहे. त्याचबरोबर आणखीन काही समाधीस्थानं आपण इथं बघतोय. ह्यातलीच एक समाधी शंभूप्रसाद नावाच्या कृष्णाजी बांदलांच्या घोड्याचे असं मानलं जातं. तर अशी ही अनेक समाधीस्थानं आणि समाधीस्थानं बांधली जातात कर्तबगार व्यक्तींची आणि युद्धामध्ये धारातीर्थी पडलेल्या वीरांची आवर्जून बांधली जातात. त्यामुळं ह्या समाधीस्थानांचं महत्त्व वेगळं सांगायलाच नको. हे जे आहे ते पिसोरे गावातलं हुमजाई देवीचं मंदिर. हा हुमजाई देवीच्या मंदिराचा अंतर्भाग. ही हुमजाई देवीची पिसोऱ्यामधल्या मंदिरातली मूर्ती आणि त्याचबरोबर पिसोरे गावामध्ये बांदल घराण्याबद्दलची माहिती फलक तिथं बांदल मंडळींनी लावलेला आहे.
हे एक फार चांगलं काम त्यांनी केलंय, कारण तिथे गेलेल्या व्यक्तींना लगेच ही माहिती मिळते. इथं त्यांच्या हिरडस मावळचा नकाशा आहे खाली, त्याचबरोबर एक कल्पनाचित्र आहे इथं, जे कृष्णाजी बांधलांचं समजलं जातं, पण ते कृष्णाजी बांधलांचं अस्सल चित्र नाही आहे. त्याचबरोबर बांदल घराण्याला जी काही पत्र होती छत्रपती घराण्याकडून, ती 2 पत्र इथं लावली आहेत. आणि अशा प्रकारे इतिहासाची स्मृती जागृत करण्याचा प्रयत्न इथं आपल्याला केलेला आढळतोय. आणि मगाशी मी जे म्हणलं, ही दीपाऊ बांधलांची समाधी, म्हणजे कृष्णाजी बांधलांच्या समाधीला लागून अगदी डाव्या बाजूला जी समाधी आहे ती दीपाऊ बांधलांची समाधी, पिसोरे गावामधली. तर अशा प्रकारे आपण दीपाऊ बांधलांच्या निधनापर्यंत पाहिलं. दीपाऊंच्या निधनानंतर शिवरायांनी रायजींचे जे पुत्र होते शंकराजी वगैरे, त्यांना रायगडावर बोलून घेतलं, जवळ बसवून वस्त्रे देऊन त्यांचं सांत्वन केलं आणि आम्ही तुमचे चालू असं आश्वासन देऊन त्यांना वतनावर परत पाठवलं. शिवरायांच्या नंतर छत्रपती शंभूराजांनी आणि छत्रपती राजाराम महाराजांनी शंकराजींचा आणि त्यांच्या वंशजांचा पूर्णपणे परामर्श घेतलेला इतिहासामध्ये नमूद आहे. आणि अशा प्रकारे हे बांदल घराणं म्हणजे शहाजीराजांना जे वचन बाजी बांधलांनी दिलं होतं दूध भातावरती हात ठेवून, की आम्ही स्वामीनिष्ठ राहू, एकनिष्ठ राहू, हे वचन बांदलांनी अगदी शेवटच्या त्यांच्या कारकिर्दीपर्यंत जेवढी माहिती आपल्याला मिळते त्यामध्ये अत्यंत इमानानं पाळलेलं आपल्याला दिसतंय. स्वराज्य कार्यासाठी बांदलांचं योगदान खूप मोठं आहे. आणि ह्याचबरोबर त्यांच्या इतर ज्या काही समाधी आहेत त्याची पण मी आता बांदल घराण्यातल्या आणखीन काही समाध्या मी पाहिल्यात, त्याची माहिती मी आत्ताच आपल्याला देतो. आत्ताच त्या बांदल घराण्याच्या इतर गावातल्या ज्या समाध्या आहेत त्याविषयीची थोडी माहिती मी आपल्याला देतो. हे संगमनेरमधलं लक्ष्मीआईचं मंदिर. मांग समाजाकडं ह्याचा मान असतो, लक्ष्मी आणि मर्याईचा. आतमध्ये हे जे गोटे दिसतात हे असे गोटे लढाईमध्ये किंवा इतर महत्त्वाच्या कारणामुळं मारले गेलेल्या मांगवीरांचे आणि महार समाजातल्या वीरांचे गोटे असे स्थापले जातात. आपले क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे वडील राघोजी साळवे, लहुजी वस्ताद साळवे यांचे वडील राघोजी साळवे जे इंग्रज आणि दुसरे बाजीराव पेशवे यांची जी लढाई झाली खडकीची, त्या लढाईमध्ये धारतीर्थी पडले. तर खडकीला त्यांची जी समाधी आहे त्याच्या आतमध्ये असेच गोटे आहेत. त्याचबरोबर गोविंद खंडेराव चिटणीसांच्या घरातल्या स्त्रियांना वाचवण्यासाठी ज्यांनी बलिदान दिलं, जैतापूर नावाचं गाव आहे साताराजवळ, तिथं ती मांगोबाची समाधी आहे, तिथं पण अशाच प्रकारचं गोटे दिसतात. त्याचबरोबर पानिपतामध्ये मारले गेलेले सिद्धनाथ इनामदार हे महार समाजाचे वीर, त्यांच्याही समाधी स्थानामध्ये, म्हणजे साधारणपणे महार मांग समाजामध्ये वीरांची समाधी स्थानं अशा गोट्यांच्या रूपानं पूजली जायची असं आपण म्हणू शकतो. आणि त्याच पद्धतीनं हे गोटे आपल्याला दिसतात. आता याचा संदर्भ असा लावता येतो की शिवकाळापासून ज्या ज्या वीरांनी बांदलांचं सैनिक आपण म्हणतो, त्यावेळी त्या बांदल सैन्यामध्ये त्यांच्या मावळातल्या जवळपास सर्व गावातल्या लढाऊ व्यक्तींचा, मग ते वेगवेगळ्या आडनावाचे असू शकतात, वेगवेगळ्या समाजाचे असू शकतात, म्हणजे 18 पगड जातींना एकत्र घेऊन हे बांदलांचं सैन्य तयार झालेलं असतं. बांदल हे त्यावरचे अधिपती, प्रमुख, मुख्य, पण त्यांच्या हाताखालच्या सैनिकामध्ये सर्व बांदल आडनावाचे असतील असं काही नसतं. त्यामुळं ही गोष्ट सहज समजून येण्यासारखी आहे. त्याचबरोबर ही संगमनेरमधलीच तिथल्या हुमजाई देवीच्या मंदिरासमोर जी समाधी आहे ती एक समाधी आहे. आणि ह्या समाधीचं वैशिष्ट्य म्हणजे हिच्यावरती एक नाव कोरलेलं आहे आणि हे नाव येतं वाघरोजी बांदल असं नाव ह्याच्यावरती येतं. आपण जर गेलात तर आपल्याला हे नाव अगदी स्पष्ट वाचता येईल, वाघरोजी बांदल. अर्थात आपल्या इतिहासामध्ये ह्या वाघरोजी बांदलांचं नक्की योगदान काय हे माहिती नाही, पण वाघरोजी बांदलांच्या इतिहासामधलं योगदान आपल्याला अजून माहिती नाही. पण अगदी महत्वाची ही व्यक्ती असावी, कर्तबगार असावी आणि कुठल्या तरी महत्वाच्या प्रसंगी यांचं प्राणार्पण झालेलं असावं, हे त्या गावच्या ग्रामदैवतेच्या हुमजाई देवीच्या अगदी समोरी समाधी ह्याच्यावरून आपण म्हणू शकतो. त्याच परिसरातल्या आणखीन काही 1-2 समाधी आपण पाहून घेऊया. इथं ही आणखीन एक समाधी आहे, सेम अगदी हुबेहूब वाघरोजी बांदलांच्या समाधीसारखी जी समाधी आहे त्या आवाराच्या एका कोपऱ्यामध्ये आहे. त्याचबरोबर झाडाखाली आणखी काही समाधी स्थानं दिसतात आपल्याला. आणि इथं आपण शिंदे गावामधलं महादेवाचं मंदिर पाहतोय. इथं बाजीप्रभूंचा हा पुतळा आपण गेल्या सेशनमध्ये पाहिलं. आणि बाजीप्रभूंचा हा जो पुतळा आहे ह्याच्या मागं ते महादेव मंदिर आहे, ते शिखर दिसते आपल्याला इथं. आणि रस्त्याच्या ह्या बाजूला म्हणजे गाडी उभा दिसते इथं, ह्या इकडच्या बाजूला आणखीन एक समाधी आहे, ही आवर्जून मला दाखवायची. इथं ही सिंध गावामधली समाधी आहे. हा जो समाधीचा प्रकार आहे हा शिवकालीन समाधीचा प्रकार आहे. वरती दिवा लावायची देवळी, आतमध्ये शंकराची पिंड आणि इथं त्या समाधीचं कोरीव काम,
खालच्या बाजूच्या दगडाचं कोरीवकाम किंवा नक्षीकाम आणि समाधी बांधायची पद्धत पूर्णपणे शिवकालीन आहे. अर्थात ही शिवकालीन समाधी बांधलांची आहे. ही शिवकालीन समाधी बांधलांची आहे की बाजीप्रभूंच्या घराण्यातली आहे हे नक्की सांगता येत नाही, पण ही शिवकालीन वीराची अगदी महत्वाची समाधी आहे हे निश्चित. कारण समाधी स्थानाच्या या सगळ्या माया भटकंतीमधून 3,000 समाधी स्थानं मी सहज पाहिलेत. त्यामुळं अशा प्रकारच्या शिवकालीन समाधी मी अनेक पाहिल्यात. तर ह्या समाधीचं संशोधन होणं फार गरजेचं आहे, कारण ही समाधी शिवकालीन आहे आणि एखाद्या महत्वाच्या वीराची असावी. कारण रस्त्याच्या पलीकडेच महादेव मंदिर आहे आणि अलीकडं ही समाधी आहे, म्हणजे समाधीचं स्थान सुद्धा तसं महत्वाचं आहे. आणि ह्याचबरोबर आता जवळपास आपण आपल्या ह्या सेशनच्या शेवटाला आलोय. इथं आपल्याला एक 2-3 मुद्द्यांचा परामर्श घ्यायचा आहे. त्यातला महत्त्वाचा मुद्दा, पहिल्यांदा सुरुवातीला मी जे म्हणलं की बांधलांचा इतिहास दुर्लक्षित राहिलेला आहे. तर हे दुर्लक्षित राहण्यामागचं महत्त्वाचं कारण काय असू शकतं, तर संदर्भ साधनं, त्यांच्या इतिहासाची संदर्भ साधनं आहेत ती पुरेशी उपलब्ध नाही आहेत. म्हणजे जिथं जेदेंचे शेकडो कागद उपलब्ध आहेत तिथं बांधलांचे 8-10 कागद कसे तरी मिळतात आणि त्यातल्या त्यात जेदे घराण्यातल्या इतिहासामध्येच बांधलांचे उल्लेख जास्त आढळतात. तर ह्याच्यावरती हे घराणं अज्ञात राहिलं. त्यांच्या इतिहासावरती प्रकाश आजवर प्रकाशित झालेल्या इतिहासाच्या साधन किंवा त्यांचा एवढा मोठा पराक्रम असून हा पराक्रम सगळ्यांच्या समोर आला नाही. याचं कारण, महत्वाचं कारण हे आहे की बांधल घराण्याची समाध्या आणि त्यांची वीरांची चरित्र आणि पराक्रमाची अस्सल साधनं समोर आलेली नाहीत. अर्थात हे कार्य आहे ते बांधल घराण्यातल्या त्या वंशजांचंच आहे, कारण हे कागदपत्र बांधलांच्याकडे असण्याची शक्यता सर्वात जास्त आहे आणि त्या कागदांच्या पर्यंत बांधलच सजा. आता सध्या बांधलांच्या घराण्यामधले जे काही तरुण आणि इतरही अभ्यासक अभ्यास करतायत त्यांना माझी विनंती राहील की लवकरात लवकर हा इतिहास जो काही तुमच्या हाती लागतोय तो तुमच्या नावानं प्रकाशित करा. ह्यामुळं इतिहासामधले आतापर्यंत जे काही उपलब्ध साधनावरून इतिहास सांगितला जातोय त्यात काही चुकीचं असेल, काही त्रुटी असतील, काही अपुरी माहिती असतील, ह्याच्या कड्या जोडल्या जातील आणि आपल्या घराण्याचा सगळा इतिहास लोकांच्या समोर अगदी सुसूत्रपणे मांडता येईल. आणि हे कार्य अगदी वेगानं आणि झपाट्यानं करायचं काम आहे. जसा कागद हातामध्ये पडेल तसा तो तुमच्या नावानं तुम्ही प्रकाशित करावा, त्याचं श्रेय तुम्हाला मिळेलच. त्याचबरोबर इतिहासाची फार मोठं सेवा करण्याचं पण श्रेय तुम्हाला मिळेल. तर ही एक विनंती. सध्या ही बांधल घराण्याच्या इतिहासावरती मावळातल्या बरेच लोक अभ्यास करतायत. त्यामध्ये अगदी आश्वासक संशोधक म्हणावेत अशाही काही व्यक्ती आहेत. संशोधन समोर येईल तसं त्यांचं नावही आपल्या समोर येतच जाईल आणि त्यांनी संशोधन तत्काळ प्रकाशित करावं ही एक आग्रहाची मागणी आहे. आणि त्याचबरोबर इतर घराण्यांच्या इतिहासाचा जो आपल्याला संदर्भ मिळतो आणि ह्या सेशनमधून मी जे काय आपल्या सर्वांना सांगतोय ते आवर्जून सर्व घराण्यांचाच इतिहास आपण जाणून घ्या, कारण त्या घराण्याच्या इतिहासामध्ये तुमच्या घराण्याबद्दल पण काही ना काही उल्लेख आलेला असतो. केवळ मी माझ्याच घराण्याचा इतिहासाचा अभ्यास करणार आणि तेवढंच फक्त मांडणार असं म्हणून चालणार नाही, कारण हा इतिहास हा जो घडवला आहे स्वराज्य ते साम्राज्य हा अनेक अक्षरशः शेकडो घराण्यांनी मिळून घडवलेला आहे. त्यामुळं इतर घराण्यांच्या इतिहासाबद्दलही तेवढाच अभिमान, तेवढीच आस्था आणि तेवढाच अभ्यास आपण केला पाहिजे. तर आपल्या समोर ह्या मराठेशाहीचं, ह्या शिवरायांनी स्थापलेल्या स्वराज्याचं खरं रूप जे आहे, सर्व घराण्यांची एकत्र शक्ती, सर्व 18 पगड जातीतल्या वीरांचं एकत्र येऊन हे झालेलं स्वराज्य, हे जे मोठं रूप डौलदार इमारत आपल्या समोर उभारत दिसते, त्यामधलं योगदान या सर्व घराण्यांचं आपल्याला इतर घराण्यांच्या अभ्यासातून आणि त्या घराण्यांच्या विषयीचा अभिमान बाळगल्यानं हे निश्चित आपल्या समोर येत आहे. ह्याबरोबर आता एक सांगायची महत्वाची बाब सेशनच्या शेवटी ती आहे समाधी स्थानाच्या विषयी जे काही आपण कार्य करतो सध्या, त्यामध्ये काही कामं अगदी हेतुशुद्ध असला आणि चांगला असला तरी कशी चुकतात हे सांगायचं आहे. पण त्याच्या अगोदर एक महत्वाचं छायाचित्र मला दाखवायचं राहिलं, ते मी दाखवून घेतो आपल्याला आत्ताच. इथं हा जो फलक आपण पाहताय हा बांधल घराण्याचं जे समाधी स्थानाचा आवार आहे पिसोरे गावातलं तिथलं आहे. आणि इथं मगाशी मी जे म्हणलं की बांधलांच्या सैन्यात सर्व बांधल आडनावांचे असणं शक्यच नाही, कारण 600 वीर बांधल म्हणले तर बांधलांची घरं त्यावेळीची किती उमरा होता बांधलांचा हे आपल्याला सहज कळून येतं. त्यामुळं ह्या हिरडज मावळातल्या अनेक घराण्यांचं यामध्ये योगदान आहे. ह्याच्यामध्ये आणि महत्वाचं म्हणजे ह्या बांधल मंडळींनी ग्रामस्थांनी पिसोऱ्याच्या हा फलक लावताना ह्या सर्व वीरांचा आवर्जून इतर घराण्यातल्या वीरांचा इथं आवर्जून उल्लेख केलेला आहे. ह्याच्यामध्ये आपण इथं नावही वाचू शकता. ह्याच्यामध्ये शिंदे आहेत, गव्हाणे आहेत, चव्हाण आहेत, विचारे आहेत, खटपे आहेत, सडे आहेत, धुमाळ आहेत, त्याचबरोबर जगदाळे, महाले, शिंदे, पारठे, पोळ, शिरवले ह्या सर्वांची नावं, शेलार ह्या सर्वांची नावं आपल्याला ह्या बोर्डावरती दिसतात, ह्या फलकावरती दिसतात. ह्याचा अर्थ
केवळ बांदलच आडनावाचे सर्व वीर होते असं म्हणणं हे योग्य नाही. त्यावेळी हिरडस मावळामधली जेवढी घराणे होती, त्यावेळी हिरडस मावळामधली जेवढी घरं होती मराठ्यांची, देशमुखांचं तर योगदान आहेच, ते तर प्रमुख आहेत आणि अधिकारी आहेत. त्याचबरोबर ह्या सर्व घराण्यातल्या ह्या सर्व मराठा आणि इतर जातीतल्या सुद्धा वीरांचा समावेश बांदल सैन्यामध्ये होता आणि हे कट्टर लढवई म्हणून ओळखले जातात. ह्याच्या मागं बांदलांचं त्यांच्यावरचं जे काही प्रमुखत्व आहे आणि बांदलांचं आपल्या सैन्यांना जे काही शिक्षण द्यायचे किंवा सैन्यांच्याकडनं कामगिरी करून घ्यायची, त्यामधलं बांदलांचं कर्तृत्व आपण यामध्ये निश्चित म्हणू शकतो की त्यांच्या हाताखालचं सैन्य हे जीव जाईपर्यंत लढणारं सैन्य त्यांनी निर्माण केलं होतं. कृष्णाजी बांदलांचा पुंडावा आणि शिरजोरी ही सुद्धा त्यांच्या सैन्याच्या ह्या पराक्रमावर आणि कट्टरतेवरच चाललेले असावे आपण सहज म्हणू शकतो. तर अशा प्रकारे हे खाटपे, विचारे, सडे, धुमाळ, शेलार, चोर, गव्हाणे, कोंडाळकर, जगदाळे, महाले, शिंदे, पार्टे, पोळ, शिरवले, शेलार या सर्वांची नावं आपल्याला तिथं त्या बोर्डावरती लावलेली दिसतात. हे खरोखर एक मोठं कार्य त्या ग्रामस्थांनी केलेलं आहे. त्याचबरोबर रोहिडा किल्ल्याच्या बुरुजांची नावं आणि आपल्याला माहितीच आहेत, शेलार बुरुज, शिरवले बुरुज वगैरे. आणि हे इतकं महत्वाची गोष्ट आहे ही की ही प्रत्येक वेळी लक्षात ठेवली पाहिजे. जे त्यांनी पराक्रम केला, जे त्यांना मानाचं पान मिळालं, जयदेंच्या मावळांमधले अनेक वेगवेगळ्या आडनावांच्या घरातले मराठी आणि इतर जातीचे वीर सुद्धा जयदेंच्या सैन्यामध्ये सामील असायचे. आणि ह्या सर्वांचं एकत्रित कर्तृत्व त्याचं श्रेय देण्यासाठी हे प्रमुख देशमुख जे असायचे, अर्थात त्यांना श्रेय द्यावं लागणार. एकाच प्रमुखाचा सत्कार केला मग त्यांच्या सर्व हाताखालच्या सैनिकांचा सत्कार केल्यासारखा आहे. आणि ह्या मावळ्यांचं सांगायची गोष्ट म्हणजे हे जे अज्ञात मावळे आहेत, यांची नावं शक्यतो कुठे येत नाहीत. ह्यांचं असं आहे की हे स्वराज्याच्या सैन्यातलं लष्करातला हा दारुगोळा आहे. म्हणजे स्वराज्याच्या प्रत्येक लढाईमध्ये सैन्याकडनं सुटणाऱ्या धनुष्यातला प्रत्येक बाण म्हणजे हा अज्ञात मावळा आहे. बंदुकीतनं प्रत्येक सुटणारी गोळी म्हणजे हा अज्ञात मावळा आहे. आणि तोफेतनं सुटणारा प्रत्येक तोफ गोळा म्हणजे हा मावळा आहे. एक एक तोफ गोळा 10-15 जणांना लोळवतो, तसं एक एक वीरानं 10-15 वीर मारलेला आपल्या इतिहासात अनेकदा नमूद झालंय. कित्येकदा ह्या गोळ्या शत्रूवरती आपल्या स्वराज्य निष्ठेचा दारुगोळाचा स्फोट होऊन शत्रूवरती ज्या आवेगानं तुटून पडायच्या, त्यात कित्येक वेळा ह्या गोळ्या नष्ट पण झाल्यात, पण काही वेळा ह्या गोळ्या सुखरूपी राहिल्यात आणि पुन्हा स्वराज्याच्या दारू कोठारामध्ये सामील होऊन पुन्हा पुढच्या शत्रूविरुद्ध लढायला ह्या गोळ्या आणि हे बाण आणि तोफ गोळे पुन्हा त्याच जिद्दीनं, त्याच अतिव स्वराज्य निष्ठेनं उभारलेले आपल्याला दिसतात. तर ह्या सर्वसामान्य मावळ्यांचं ज्यांचं नाव इतिहासामध्ये येत नाही, त्यांचं योगदान खूप मोठं असतं. कारण समोरासमोर आरपार जाऊन लढायला भिडायला हेच मावळे पुढे असतात. अर्थात नेतृत्वही तसं खंबीर लागतं हे निश्चित आहे. पण ह्या सर्व विवेचनातनं मला एवढंच सांगायचं आहे की ह्या अज्ञात मावळ्यांचं स्वराज्यासाठीचं मोल खूप मोठं आहे. अंधारामध्ये राहिलेले पायाचे दगड आहेत स्वराज्य, हे विसरून चालणार नाही. आता मला काही छायाचित्र दाखवायची आहेत, ती समाधी जीर्णोद्धाराशी संबंधित आहेत. 1-2 मिनिटातच मी ते आपल्याला दाखवतो आणि ह्या सेशनची आपण शेवटाला येतो. मध्यंतरी फेसबुकवरती मला काही छायाचित्र आली होती, ती अगोदर आपल्याला मी दाखवतो. हे मांडवे नावाचं जे गाव आहे, त्या गावातली सेनापती धनाजीराव जाधवरावांचे जे थोरले पुत्र होते संताजीराव, हे पण सेनापती होते शिवछत्रपतींचे. त्यांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराचं चित्र आपल्याला इथं दिसतंय. हे टीम दातेगडने काम केलंय. त्याचबरोबर आणखीन काही छायाचित्र पाहू. हे एक छायाचित्र आपल्याला दिसतंय. इथं आणखीन एक छायाचित्र आपण पाहतोय त्या समाधीचं काम करताना. आणि हे जे पहिलं छायाचित्र आहे, हे समाधी पूर्वी कशी दिसत होती आणि सफाई केल्यानंतर कशी दिसते हे दिसतंय. आता मला इथे एक गोष्ट सांगायची. गेल्या काही सेशनमध्ये लाईव्हमध्ये मी ही सांगितली होती की आपण हे जे काही समाध्यांचं जीर्णोद्धाराचं कार्य मनापासून करताय, इतिहासाच्या भक्तीपोटी करताय, एका जिद्दीनं गोळा होऊन अनेक अडचणींना पार करून तुम्ही त्या समाधीस्थळ जाताय, त्याच्यावरती झाडं तोडताय, काढत नाहीये, तुम्ही तोडताय. भावना तुमची अगदी शुद्ध आहे. पण ह्याच्यामुळे होतंय काय, पुढच्या छायाचित्रात मी दाखवणारच आहे. आणि कित्येक एकांडे पण आहेत की जातात समाधीवरती झाडं फक्त तोडतात, बांधकामाच्या पातळीनं बांधकामाच्या बाहेर जेवढं आलं तेवढं छाटतात आणि त्यांना समाधान असते की मी समाधी स्वच्छ केली. पण हे किती चुकीचं आहे हे पुढच्या छायाचित्रात मी आपल्याला दाखवतो. हेतू आणि भावना तुमची चांगली आहे, फक्त काम करायची जी पद्धत आहे त्याच्यामागचं शास्त्रीय कारण माहीत नसल्यामुळे अनेकांच्याकडनं चूक होते आणि अनेक जणी चूक करतात, ही होऊ नये म्हणून रिपीट मी हे सांगतोय. तर आता आपल्याला मी छायाचित्र दाखवतो. इथं आपल्याला हे छायाचित्र दिसतंय. याच्यामध्ये हे जे वाढलेलं झाड आहे हिरव्या रंगाचं, हेच झाड काढल्यानंतर त्याच ठिकाणी आपल्याला हा झाडाचा बुंदा दिसतोय बघा, पांढरा जो ठिपका दिसतोय, हा सेंटरला माझा कर्सर फिरतोय ना, हे तोडलेलं खोड आहे. इथनं वरचं झाड तोडलंय तुम्ही, पण इथनं खालचं जे आतमध्ये गेलेलं खोड आणि मूळ आहे ते समाधीच्या आतमध्ये तसंच. काय धोका होतो मी दाखवतो आपल्याला. त्याचबरोबर शिवभक्तांनी आणि मावळ्यांनी आणि हे समाधी जीर्णोद्धार करणाऱ्या इतिहासप्रेमींनी काळजी घ्यावी, कारण अशा
दुरावस्थेमध्ये असलेल्या समाधीच्या वर चढणं म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालणं हे खूप जुनं बांधकाम आहे, अगोदरच पडलेलं आहे, त्याच्यावरती तुम्ही चढताय, तुमच्याही जीवाला धोका होऊ शकतो, त्याचबरोबर तुमच्यामुळे समाधीस्थान ढासळू शकतं, त्यामुळं पुरेशी काळजी घेतल्या विना अशी धोके पत्करू नका. आणखी एक छायाचित्र इथं आपल्याला पाहतोय आपण. इथं समाधीच्या मागच्या बाजूला एका झाडाचा बुंदा दिसतोय, झाडाच्या अगदी कोपऱ्यामध्ये म्हणजे गच्च्यामध्ये उगवलेला आहे. आणि इथं आपण पाहतोय ह्या समाधीचा दुसरं एक अँगलनं छायाचित्र. इथं जो पांढरा टिपका दिसतोय हे परत त्याच झाडाचं खोड आहे जे आपण पहिल्या छायाचित्रामध्ये पाहिलं. आता इथं पहा, हे संगम माऊलीचं एक समाधीस्थान आहे. ह्या समाधीस्थानामध्ये झाड वाढलेलं आपल्याला दिसतंय. ह्या समाधीस्थानाचं हे दगड असे दोन्ही बाजूला चिरून कलायला लागलेले आपल्याला स्पष्ट दिसत आहेत. हे कशामुळे होतंय तर हे जे झाड आहे हेही कुणीतरी तोडलेलं आहे. हा झाडाचा इथं जाड बुंदा आपल्याला दिसतोय आणि हे जे वर जे बारक्या फांद्या फुटल्यात ह्या नंतर फुटलेल्या आपल्याला सहज कळतंय, म्हणजे खोड जाड आहे आणि फांद्या खूप लहान आहेत. तर हे होतं काय की हे झाडाचं जे खोड आहे त्याच्या बांधकामाच्या वरच्या फांद्या तुम्ही छाटल्यात तर होतं कसं, त्या वरच्या फांद्या जर तुम्ही छाटल्यात तर होतं काय की झाडाची मुळं त्या दगडी बांधकामामध्ये आतपर्यंत गेलेली असतात. त्या मुळाला पाणी आणि माती झालेला जो चुना असतो त्यातून जीवनरस मिळत असतो, ती मुळं वर पाठवत असतात आणि खोडाच्या वरच्या फांद्या तुम्ही छाटल्यामुळं हा सगळा जीवनरस त्या खोडांना मिळतो आणि ते खोड फुगत जातं. कारण त्याला वर वाढायला ज्या फांद्या हव्यात त्या तुम्ही छाटल्यात, त्यामुळं खोडाची वाढ खूप वेगाने होते. ज्या शेतकऱ्यांना आणि शेती संबंधित असलेल्या व्यक्तींना डाळिंब बाग, द्राक्ष बाग, लिंबाची बाग त्यांच्या बरोबर लक्षात येईल की खोड जाड होण्यासाठी आपण ती छाटणी करतो, त्याच्यामुळे खोड जाड होतं आणि पुढचं पीक आपल्याला चांगलं मिळतं. तर हे खोड जाड का होतं, तुम्ही वरच्या फांद्या छाटल्यामुळे होतं आणि हे जाड झाल्यामुळे काय होतं हे ह्या छायाचित्रामध्ये आपण स्पष्ट पाहू शकता. हे खोड जाड होतं आणि हे काय करतं, खोड हे दोन्हीकडच्या दगडांना ढकलायला लागतं. ही समाधी चिरली आहे, हे फक्त हे जे झाड वाढलेलं होतं ते मुळापासून न काढता वरच्यावर छाटल्यामुळं हे खोड मोठं झालं आणि हे खोड मोठं झाल्यामुळं ही समाधी अशी चिरली आहे. आणि काही काळात हे दगडाच्या मधली भेग एवढी वाढेल की हे दोन्हीकडचे दगड दोन्ही बाजूला पडून समाधी पूर्ण ढासळलेली आपल्याला दिसेल. तर समाधी स्थळांचा जीर्णोद्धार करताना त्या समाधीच्या भक्तीपोटी तुम्ही जाता, त्या वीराच्या भक्तीपोटी, पण तुमच्याकडनं हीच चूक होतीये. हे झाड मुळापासून काढणं आवश्यक असतं. ह्याच्यासाठी करायची पद्धत अशी आहे की झाडाची मुळं जर खोलवर गेलेली असतील तर त्याला जाळायची काही केमिकल मिळतात, तोडल्यानंतर त्यामध्ये सोडायची, ती सोडू शकतो. किंवा समाधी वरपासून उकलत यावी लागते, जिथपर्यंत मुळं गेलेत आणि खोडं गेलेत, नंबरिंग करून अर्थात त्याला एक शास्त्रीय पद्धत आहे. आणि ते उकलून पूर्णपणे झाडाची मुळं वगैरे सगळं काढून टाकून, गवताच्या मुळं काढून टाकून पुन्हा ती समाधी बांधणं हा समाधी जीर्णोद्धाराचा खरा मार्ग आहे. वरच्या वर झाडं जाऊन तोडू नका समाधीवरती. त्याच्यामुळे काय होईल, ही समाधी ते झाड वाढल्यामुळं जर 10 वर्षानं पडणार असेल, झाड वाढत राहिल्यामुळं, तर तुम्ही ते झाड छाटल्यामुळं त्याचं खोड मोठं होऊन ती समाधी 5 वर्षामध्ये पडेल, कारण ते खोड मोठं होणार आहे. मगाच्या छायाचित्रातून आपल्याला लक्षात आलं असेल. तर कृपा करून ह्यापुढं काम करताना हे टेक्निकल गोष्टी लक्षात घ्या. जर तुम्हाला माहिती नसेल तर त्या विषयातल्या कोणा जाणकाराचा सल्ला घ्या. मला केव्हाही फोन केलात तरीही काही हरकत नाही. तर अशा पद्धतीनं ह्या समाधीस्थानांच्या बद्दल मला हे सांगायचं होतं. आणि हे गेल्या रविवारीच हे फोटोग्राफ्स मला फेसबुकवरती आले. टीम दातेकडनं काम चांगलं केलं, हेतू चांगला आहे, पण करायची पद्धत चुकली हे ध्यानात घ्या. नाहीतर आपलीच समाधीस्थानं आपणच नष्ट करायला हातभार लावणार असं होणार, म्हणजे मग ते पाप फार मोठं ठरेल. त्यामुळे समाध्यांचं काम करताना जपून करा. आतमध्ये त्या व्यक्तीचा अस्थिकलश असतो, त्याच्या पावित्र्याचं भान ठेवा, ते फार महत्वाचं आहे. कारण त्या अस्थित्या प्रत्यक्ष त्या व्यक्तीच्या आहेत, पराक्रमी व्यक्तीच्या आहेत. त्याचं मोल मी आपल्याला परत परत सांगायलाच नको आहे. तर अशा पद्धतीनं आपण आपल्या ह्या सेशनच्या शेवटी आलोय. सेशनच्या शेवटी पुस्तकाबद्दल 2 शब्द सांगतो आणि मग आपण हे सेशन आवडतं घेतोय. ही जी काही मी माहिती सांगतोय ही माझ्या मराठ्यांची धारातीर्थे ह्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या ग्रंथातली आहे. या ग्रंथामध्ये साधारण 300 मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांची माहिती मी दिलेली आहे. अर्थात छायाचित्रही त्यामध्ये आहेतच, त्यांचे शिक्के, चित्रे, हस्ताक्षरं आणि हे पण सर्व आहे. आणि हे त्याच पुस्तकाचं एक पोस्टर आपण पाहतो इथं. त्या पुस्तकाचं एक सर्वसाधारण त्यामध्ये काय आहे, किती पानांचा आहे वगैरे माहिती इथे दिसते आपल्याला. आणि इथं हा माझा संपर्क क्रमांक आहे, वरचा आहे तो व्हॉट्सअपचा नंबर आहे. केव्हाही याच्यावरती पुस्तक हवं असेल किंवा जाणून घ्यायचं असेल तर ह्यावरती मला संपर्क करा, फोन केला तरी हरकत नाही. हे पुस्तक सध्या मी आपल्याला पोस्ट किंवा कुरिअरनं पाठवू शकतो. तर असं हे आजचं सेशन आपलं संपुष्टात आलंय. ह्याच्या पुढच्या सेशनमध्ये आपण थेट घेणार आहोत. ते घराणं खूपच मोठं आहे, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये त्यांचं योगदान काय वर्णावं ते पुढच्या भागामध्ये मी सांगेनच. ते आहेत फलटणचे निंबाळकर, फलटणचे नाईक निंबाळकर. शिवकाळाशी संबंधित
त्या घराण्यातल्या ज्या व्यक्ती आहेत त्यांची समाधीस्थानं आणि फलटणच्या घराण्यातील सर्व स्वराज्यवीरांचं जे काही कर्तबगारी त्यांची समाधीस्थान आहेत हा आपल्या पुढच्या सेशनचा भाग आहे. तर आज आपण पाहिलंय की बांदलवीर जेदे बांदल जैसे रघुनाथाला अंगद हनुमंत जैसे रघुनाथाला जेदे बांदल तैसे शिवाजी राजाला हा जो उल्लेख येतो त्यांनी किती सार्थ ठरवला आहे हे आपल्याला ह्या बांदलांच्या ह्या सगळ्या चरित्र वर्णनातून आणि त्या समाधीस्थानांचंही तुम्हाला ह्या माध्यमातून हे दर्शन घडवता आलं आणि तर पुन्हा एकदा बांदलवीरांचा हा पराक्रमाचं गुणगान करता आलं आज या सेशनच्या निमित्तानं. त्यामुळे मी हे स्वतःचं भाग्य समजतो. त्याचबरोबर या सेशनच्या आपण शेवटी येतोय. जय बांदलवीर, जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म. नमस्कार.